कालच्या सत्रामध्ये आपण चर्चा केली कशा प्रकारे पंचवटी या वनामध्ये जेव्हा प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता माता त्यांच्या वनवासातील निवासस्थानी होते, त्यावेळेस शूर्पणखा नावाची एक महाभयंकर राक्षसी जी रावणाची लहान बहीण आहे ती आली आणि त्यानंतर आपण पुढची चर्चा केली की कशा प्रकारे शूर्पणखेचे दोन्ही कान आणि नाक कापले गेले लक्ष्मणाद्वारे आणि त्यानंतर खर आणि दूष आणि या दोन महाभयंकर जे बंधू होते शूर्पणखेचे त्यांद्वारे सर्वप्रथम 14 सेनापतींद्वारे आणि त्यानंतर 14,000 राक्षसांच्या एका महाभयानक सेनेने प्रभू रामचंद्रांवर आक्रमण केलं आणि तेव्हा प्रभू रामचंद्रांनी एकट्यांनी त्या सर्व राक्षसांचा निपात केला आणि त्यानंतर एक वाचलेला राक्षस अकंपन रावणाकडे गेला. मग रावण आणि मारीचांचा संवाद, मग परत शूर्पणखा रावणाकडे पोहोचते आणि रावणाला माता सीतेची सुंदरता सौंदर्य वर्णन करून रावणाच्या मनामध्ये कामवासनेला प्रदग्ध करून त्यानंतर रावणाला परत मारीचाकडे जाऊन त्यानंतर मारीच्याद्वारे हरणाचं रूप घेऊन आणि रावणाद्वारे माता सीतेचं हरण इथपर्यंत आपण कालच्या सत्रामध्ये चर्चा केली होती. आणि अशा प्रकारे राम आणि लक्ष्मण पुन्हा परत पर्णकुटीपाशी येतात आणि काल आपण चर्चा केली कशा प्रकारे राम अतिशय विव्हळ अशा भावामध्ये, अतिशय दुःखामध्ये सर्व वनातील पशु पक्षी वृक्षांना विचारतात सीता कुठे, सीता कुठे. आणि मग नंतर आपण चर्चा केली काल कशा प्रकारे काही वनातील पशु प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणांकडे पाहून दक्षिणेच्या दिशेने धावत जात होते आणि परत थांबत होते, परत त्यांच्याकडे पाहत होते, परत दक्षिणेकडे जात होते. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले की हे जे पशु आहेत ते आपल्याला खुणवत आहेत की दक्षिणेकडे माता सीतेला घेऊन कोणीतरी गेलेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांनी दक्षिणेकडे जाण्यास सुरुवात केली. पण प्रभू रामचंद्र त्यावेळेस अतिशय विव्हळतेने एखाद्या स्त्रीप्रती आसक्त असलेल्या एका पुरुषाप्रमाणे, ज्या स्त्रीच्या वियोगाने तो पुरुष या भौतिक जगतामध्ये कष्ट सोसतो त्याप्रमाणे विव्हळतेने खूप विरह भावामध्ये, वियोगामध्ये सर्व पशु पक्ष्यांना, वृक्षांना, वेलींना विचारतायत की हे तुम्ही सीतेला पाहिलं का? हे वृक्ष तू सीतेला पाहिलंस का? हे चंपा वृक्ष तू सीतेला पाहिलंस का? हे जांभूळ वृक्ष, वर्णन आहे वेगवेगळ्या वृक्षांचं वाल्मिकी रामायणात. सर्व वृक्षांना प्रभू रामचंद्र विचारतायत तुम्ही सीतेला पाहिलं का? आणि अशा प्रकारे भगवंतांची लीला पृथ्वी तलावर चालू असताना भगवान शिव त्यांच्या शक्ती पार्वती देवी यांच्यासोबत कैलाश पर्वतावर बसले असताना तिथून ते त्यांच्या ध्यानामध्ये भगवंतांच्या लीलांचं दर्शन करत होते. त्यावेळेस जेव्हा त्यांनी पाहिलं की प्रभू रामचंद्र अशा प्रकारे विव्हळतेने इकडे तिकडे शोध घेत आहेत सीतामातेच्या, तेव्हा ते सर्व त्यांच्या ध्यान अवस्थेमध्ये शिवजींनी पाहिलं आणि शिवजी थोडेसे हसले, म्हणाले प्रभू तुमची लीला अगाध आहे, तिला समजणं अवघड आहे. आणि जेव्हा असं म्हणाले तेव्हा पार्वती देवी म्हणाला त्यांना, काय झालं, कुणाची लीला अगाध आहे, तुम्ही का हसले मला सांगा. तर शिवजी म्हणाले की त्यांनी पार्वतीला ती दृष्टी दिली जी प्रभू रामचंद्रांची लीला इथे पंचवटीमध्ये चालू होती. ते म्हणले पहा हे आपले भगवंत, साक्षात भगवान नारायण, साक्षात भगवान विष्णू आहेत, पहा त्यांची लीला, त्यांच्या पत्नीच्या विरहामध्ये ते त्यांच्या शक्तीच्या विरहामध्ये व्याकुळ आहेत आणि झाडांना, वेलींना, पशुपक्ष्यांना विचारतायत तुम्ही सीतेला पाहिलं का, तुम्ही सीतेला पाहिलं. तेव्हा माता पार्वती शंकरांना म्हणाले की हे भगवंत आहेत, हे विष्णू आहेत, अशक्य, असं होऊच शकत नाही. शिवजी म्हणाले मी सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवा, हे भगवान विष्णू आहेत, मर्यादा पुरुषोत्तम रूपामध्ये प्रकट झालेत पृथ्वीवरती एका खास कार्यासाठी. आणि त्याच कार्याच्या मार्गक्रमणामध्ये ते कार्य घडवून आणण्यासाठी ते अशा प्रकारे एका मनुष्याप्रमाणे लीला करत आहेत. आणि आता वियोगानं व्याकुळ होऊन या वनामध्ये सर्व पशुपक्ष्यांना विचारतात. तेव्हा माता पार्वती म्हणाल्या की नाही नाही नाही, हे विष्णू असूच शकत नाहीत, मी जरा जाऊन बघून येते, मला विश्वास बसत नाही, मी जरा तिथे जाऊन येते पंचवटीत. शिवजी म्हणले ठीक आहे तुझी इच्छा. मग पार्वती देवी तिथे आल्या पंचवटीमध्ये
आणि त्यांनी माता सीतेचं रूप धारण केलं. माता सीतेचं रूप धारण केलं पार्वतीने. आणि प्रभू रामचंद्र जिथे शोधत होते तिथूनच पुढे त्या एका ठिकाणी, एका वळणापाशी, वनामध्ये, घनदाट अरण्यामध्ये त्या तिथे येऊन उभा राहिला. आणि प्रभू रामचंद्र तिथे पोहोचले आणि त्यांनी पाहिलं माता पार्वती, म्हणजे पार्वती साक्षात दुर्गा. आणि दुर्गा देवी त्यांच्या शक्तीने कुठलेही रूप धारण करू शकतात. तर पार्वती देवींसारखं दुर्गा देवीने अतिशय तंतोतंत सीता मातेप्रमाणे रूप धारण केलं त्यांनी. आणि पार्वती देवी तिथे उभ्या राहिल्या. प्रभू रामचंद्र आले आणि त्यांनी पाहिलं पार्वती देवींना. ते हात जोडून पार्वती देवीला म्हणाले, हे माते, तू सीतेस पाहिलंस का? सीता कुठे आहे तुला माहितीये का? आणि हे पार्वती, तुम्ही एकट्या या घनदाट अरण्यामध्ये इथे काय करताय? भव कुठे आहेत? शिवजी कुठे आहेत? असं एकट्या स्त्रीने अशा घनदाट अरण्यात असं फिरलं नाही पाहिजे. माझी पत्नी सीता, तिचं हरण झालेलं आहे, तिचा आम्ही शोध घेतोय. तुमच्या बाबतीतही काही होऊ शकतं. तुम्ही अशा एकट्या हिंडू नका वनामध्ये. तुम्ही शिवजींसोबत जा, जिथे शिवजी आहेत त्यांच्या सोबत राहा. तुम्हाला माहिती का सीता कुठे आहे? तेव्हा पार्वती इतक्या लज्जित झाल्या, इतक्या शर्मिंदा झाल्या. तत्काळ त्या ठिकाणाहून त्या अप्रकट झाल्या आणि परत शिवजींपाशी कैलाश पर्वतावर येऊन बसले. आणि शिवजी सर्व पाहत होते काय घडतंय. तेव्हा शिवजींनी विचारलं पार्वतीला, काय झाली का तुमची परीक्षा? पार्वती म्हणाली, परीक्षा नाही, मी असं पाहायला गेले होते की हेच भगवंत आहेत का, हेच खरे विष्णू आहेत का, म्हणजे पटली का खात्री? तर पार्वती देवी काही बोलल्या नाही शिवजींची. त्यांना समजलं की हे भगवान विष्णू आहेत, साक्षात या सृष्टीचे, ब्रह्मांडांचे, अनंत कोटी ब्रह्मांडांचे जे कर्ता करविता, जे पिता आहेत, आणि जे आध्यात्मिक जगताचे सुद्धा, दिव्य आध्यात्मिक जगताचे सुद्धा स्वामी आहेत, वैकुंठ लोकांचे स्वामी आहेत, असे विष्णू या पृथ्वी तलावर मर्यादा पुरुषोत्तम बनून एका मानवाप्रमाणे लीला करत होते. तर सीतामातेचं रूप घेऊन सुद्धा पार्वती देवींना हे समजलं की एवढ्या दिव्य शक्तीने मी धारण केलेलं रूप साक्षात विष्णूंशिवाय दुसरं कोणीही ओळखू शकणार नाही. आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण शोध घेत 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 दक्षिण दिशेला यात्रा करत होते. आणि त्यानंतर ते अशा ठिकाणी आले जिथे त्यांनी पाहिलं की दूर अंतरावरती कोणी एक महाभयंकर व्यक्ती, कोणी एक महाभयंकर शरीर, त्याच्या आजूबाजूला पूर्ण लाल रंगाचं रक्त पडलेलं आहे, अशा परिस्थितीत त्या ठिकाणी ते आले. आणि दुरून त्यांनी पाहिलं हे काय आहे. आणि त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणाले, लक्ष्मण, मी हे सहन करू शकत नाही. या महाभयंकर राक्षसाद्वारे असं दिसतंय की सीतेचं अपहरण करण्यात आलं आणि त्या राक्षसाने सीतेला नष्ट केलेलं आहे, सीतेचा खून केलेला आहे, सीतेला मारले आणि खाऊन टाकले. आणि हा रक्ताच्या थारोळ्यामध्ये सीतेच्या तो आता पहुडलेला आहे सीतेला खाऊन तिला पचवण्यासाठी. हे काय झालं? मी हे सहन करू शकत नाही, मी या राक्षसाला मारून टाकेन. असं म्हणून प्रभू रामचंद्रांनी त्यांचा बाण काढला, धनुष्याला लावला आणि ते त्या राक्षसाच्या दिशेने निघाले चालत त्याला मारण्यासाठी. जवळ गेल्यानंतर त्यांना समजलं की अतिशय विभळ अवस्थेमध्ये, अतिशय वेदनेमध्ये त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात जटायू होते. हे जटायू दशरथ महाराजांचे अतिशय जवळचे मित्र होते. जटायू आणि संपाती, मोठे भाऊ संपाती आणि लहान भाऊ जटायू, हे हजारो हजारो वर्षांपासून या दंडकारण्यामध्ये राहत होते. आणि एक प्रकारे या दंडकारण्याचे ते राजा होते आणि अनेक वर्षांपासून तिथे राहत होते. यांची भेट झाली होती प्रभू रामचंद्रांसोबत पंचवटीत येण्याआधी. एके ठिकाणी जटायू प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता यांना भेटले, त्यांचा वार्तालाप झाला. आणि प्रभू रामचंद्रांना खूप आनंद झाला जटायूंना पाहून, त्यांना भेटून. आणि ते म्हणाले होते जटायूंना की माझे वडील गेलेले आहेत आणि तुम्ही मला वडिलांसारखे आहेत, तुमच्या छत्रछायेमध्ये आम्ही राहू इच्छितो या वनामध्ये. त्यांचं खूप दिव्य नातं होतं. जरी जटायू एक गिधाड या योनीमध्ये होते, गिधाड शरीरामध्ये होते, तरी खूप महान व्यक्तिमत्व होते, भगवंतांचे खूप महान भक्त होते.
त्यामुळे त्यांचं आणि प्रभू रामचंद्रांचं एक खूप दिव्य प्रेमाचं नातं होतं. आणि या जटायूंच्या प्रसंगातून आपल्याला दिसतं की जीवनात खरा आनंद आहे, खरं समाधान आहे ते भगवंतांच्या सेवेमध्ये आहे, भगवंतांच्या प्रेमामध्ये आहे. या जगामध्ये बहुतांश सर्व लोक हे स्वतःच्या स्वार्थी इंद्रिय तृप्तीसाठी प्रयत्न करतायत. पण असा इंद्रिय तृप्तीचा जो मार्ग आहे, जो स्वतःच्या स्वार्थी उपभोगासाठी, स्वतःच्या स्वार्थी भोगासाठी, स्वतःच्या सुखासाठी, हा आपल्या मनुष्य जीवनात आपल्याला जे प्राप्त झाले दिव्य एक संधी प्राप्त झालेली आहे की या भौतिक जगतातील जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये जे आपण अडकलेलो आहे, खूप कष्ट सोसतोय भगवंतांना विसरल्यामुळे, तो दिव्य संबंध आपल्या सर्वांचं जे दिव्य नित्य नातं आहे भगवंतांसोबत, ते परत जोडलं जाण्याची जी संधी आहे ती मनुष्य जीवनामध्ये प्राप्त झाली आहे. पण या मनुष्य जीवनामध्ये सुद्धा, मनुष्य शरीरामध्ये सुद्धा अनेक आपल्या मार्गावरती अडथळे आहेत जे आपल्याला भगवंतांपासून अजून दूर घेऊन जातात. म्हणून भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे चातुर्वर्णे मया सृष्टम गुणकर्म विभागशः, 4 वर्णाश्रम यांची निर्मिती केली. कशासाठी? की त्यांच्या त्यांच्या आश्रमामध्ये राहून, त्यांच्या त्यांच्या वर्णामध्ये, त्यांच्या स्थितीमध्ये, जी काही सामाजिक स्थिती आहे त्यामध्ये राहून व्यक्ती मनुष्य जीवनाचा अंतिम जे ध्येय आहे, भगवान श्रीकृष्णांप्रती, प्रभू रामचंद्रांप्रती, भगवान विष्णूंप्रती प्रेम जे आपल्या हृदयात आहे सर्वांच्या, ते पुनर्जागृत करणं, जे झाकलं गेलंय या भौतिक जगतातील स्वार्थी इंद्रिय भोगाच्या विचाराने, त्याला पुनर्जागृत करणं, हे मनुष्य जीवनाचं ध्येय आहे. पण हे जर ध्येय प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला, जसं म्हटलं आता, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. त्यामुळे हे जे दिव्य ध्येय आहे, हा जो दिव्य आनंद आहे भगवंतांच्या सेवेमधला, त्यांच्या प्रेमामध्ये, त्या प्रेमाचं आदान प्रदान करण्यामधला भगवंतांसोबत, हा आनंद जर प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी काही गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतील, काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. पण भक्ती इतकी सुंदर पद्धती आहे, इतकी सुंदर प्रोसेस आहे, ज्यामध्ये खूप सहजरित्या या आध्यात्मिक मार्गावरती आपण मार्गक्रमण करू शकतो. पण त्यात सुद्धा आपण पाहतो असे अनेक प्रसंग आहेत जिथे भगवंतांच्या सेवेसाठी भक्तांनी आपलं सर्वस्व पणाला लावलेलं आहे, आपलं पूर्ण त्याग करून स्वार्थाचा पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये, आणि त्याप्रमाणे फळ त्या व्यक्तीला, त्या भक्तांना तिथे प्राप्त झालेलं आहे. आणि असे अनेक उदाहरणं आपण पाहतो शास्त्रांमध्ये आणि आधुनिक काळामध्ये सुद्धा. जसं काल आपण श्रील प्रभुपादांबद्दल चर्चा करत होतो, श्रील प्रभुपाद सुद्धा अगदी शेवटच्या काळामध्ये त्यांच्या जीवनाच्या 1977 साली जेव्हा वृंदावनात ते अतिशय शरीराच्या जीर्ण अवस्थेमध्ये, त्यांना उठताही येत नव्हतं बेडवरनं, अशा अवस्थेमध्ये थोडं शरीरात त्यांच्या शक्ती आली की लगेच ते डॉक्टरांना म्हणू लागले की मला लंडन मधील माझे शिष्य बोलवत आहेत, इंग्लंड मधील शिष्य बोलवत, अमेरिकेतले शिष्य बोलवत आहेत, मला तिथे जायचंय. डॉक्टर म्हणू लागले की नाही, ते शक्य नाही आहे, तुमची परिस्थिती खूप खराब आहे, तुमचं तब्येत खूप खराब आहे, तुम्ही अशा परिस्थितीमध्ये विमान यात्रा करू शकत नाही, तुम्ही इंग्लंडला जाऊ शकत नाही, हे खूप तुमच्या शरीराला खूप त्रास होईल, अशक्य आहे. महाराजांनी मला आज्ञा दिली आहे की जगभरात जाऊन प्रचार करा, आणि हे चांगलं राहील की मी असं वृंदावनात पडून राहून देह सोडण्यापेक्षा मी युद्धस्थळी, जे मला आज्ञा दिलेली आहे माझ्या गुरूंनी, की जगभरात जाऊन प्रचार करा भागवत धर्माचा, चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीचा, भगवद्गीतेचा, ते करण्यासाठी मी काही करायला तयार आहे. पण शेवटी शिष्यांनी प्रभुपादांना खूप विनवण्या करून त्यांना थांबवलं. प्रभुपाद गेले नाहीत, पण प्रभुपाद तयार होते तशाही परिस्थितीत जाण्यासाठी. ते म्हणाले, मृत्यू तर येणार आहे आज ना उद्या प्रत्येकाला शरीर सोडायचंय, पण आपण जीवन कशासाठी जगलो? आपण जीवन जर मनुष्य जीवनाचं जे दिव्य ध्येय ते प्राप्त करण्यासाठी आणि ते इतरांना देण्यासाठी जर जीवन जगलो, तर त्या जीवन जगण्याला एक अर्थ आहे, त्या जीवन जगण्यामध्ये एक दिव्य स्तरावरचा आनंद आहे. आणि अशा प्रकारचंच त्याग, अशा प्रकारचा एक निस्वार्थी भाव आणि भगवंतांप्रती दिव्य प्रेम आपल्याला जटायूंच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. तर जेव्हा रावण आता सीतेला अपहरण करून त्याच्या
मोठ्या रथामध्ये, जो रथ 10 अति भयानक प्रचंड अशा गाढवांद्वारे ओढला जायचा, त्या रथावरनं रावण, आणि तो हवेत उडू शकत होता रथ, त्या रथामध्ये बसून माता सीतेला त्या रथात ठेवून त्या गाढवांद्वारे ओढल्या गेलेल्या रथाद्वारे रावण आकाश मार्गाने दक्षिणेकडे निघाला. आणि जेव्हा तो असा उडत जात होता तेव्हा तिथून काहीच अंतरावरती, पर्णकुटीच्या पासून थोड्या अंतरावरती गेल्यानंतर सीतामातांनी पाहिलं की एका उंच झाडावरती त्या वनामध्ये जटायू बसलेले आहेत. जटायूंचं वय खूप झालं होतं, खूप वयोवृद्ध होते, हजारो वर्षांचं त्यांचं वय होतं आणि खूप थकले होते, खूप वृद्ध होते, आणि त्या झाडाच्या फांदीवरती बसून शांतपणे डोळे मिटून ते आराम करत होते. तेव्हा माता सीतेने जटायूंना पाहिलं आणि त्या मोठ्या मोठ्याने आक्रोश करू लागल्या, हे जटायू, पहा हा रावण माझं अपहरण करत आहे, तुम्ही माझी मदत करा. आणि जटायूंनी तत्काळ डोळे उघडले आणि पाहिलं, महाभयंकर अशी परिस्थिती. रावण जो दशानन आहे, दशग्रीव ज्याचं नाव आहे, त्याच्या 10 मुखांच्या रूपामध्ये 20 हातांनी माता सीतेला पकडून, इतर हातांनी 20 त्याचे एकूण हात होते, काही हातांनी माता सीतेला पकडून, काही हातांनी तो रथ चालवत आकाशमार्गाने लंकेच्या दिशेने उडत चालला होता. तेव्हा माता सीतेने जटायूकडे पाहून म्हटलं, हा रावण खूप दुष्ट आहे, महाभयानक आहे, खूप शक्तिशाली आहे, मायावी आहे, आणि त्याच्याकडे खूप शस्त्र अस्त्र आहेत, दिव्य शक्ती आहे, पण त्याच्यासमोर तुम्ही अतिशय वयोवृद्ध आहात, तुम्ही थकलेले आहात, त्यामुळे तुम्ही त्याच्याशी लढाई करण्याचा विचार करू नका. माता सीतांना माहिती होतं जटायू अतिशय निस्सीम भगवंतांचे भक्त होते, त्यामुळे त्यांना ही जाणीव होती की जसं जटायू हा परिस्थिती पाहतील ते येऊन रावणावर आक्रमण करतील. त्यामुळे माता सीता सुरुवातीपासून जटायूंना म्हणत होते, तुम्ही ह्याच्याशी लढाईच्या भानगडीत पडू नका, तुम्ही ह्याला हरवू नाही शकत, हा खूप शक्तिशाली आहे, तुम्ही फक्त एवढंच कार्य करा, माझे प्रभू रामचंद्र येऊन या रावणाला धडा शिकवतील, पण तुम्ही एक कार्य करा, फक्त तुम्ही प्रभू रामचंद्रांना निरोप द्या की रावणाने माझं अपहरण केलेलं आहे आणि रावण मला दक्षिण दिशेला घेऊन गेलेला आहे. एवढी बातमी फक्त तुम्ही प्रभू रामचंद्रांना द्या, तुम्ही या रावणाशी लढाई करण्याच्या भानगडीत पडू नका, असं माता सीता जटायूंना आक्रोश करून ओरडून सांगत होती. पण जटायूंना त्यांनी माता सीतेचे शब्द ऐकले, त्यांची आज्ञा शिरोधार्य केली, पण त्यांना सहन होत नव्हतं की माझ्या डोळ्यासमोर हा रावण, दुष्ट रावण, प्रभू रामचंद्रांच्या अर्धांगिनी, त्यांच्या शक्ती स्वरूप सीतामाता यांचं अपहरण करतोय आणि मी फक्त पाहत बसायचं, माझ्या जीवनावर धिक्कार असो. आणि जटायू तिथनं उडाले आणि ते सरळ जाऊन रावणावरती त्यांनी जोरदार आक्रमण केलं, आणि ते रावणाच्या रथाच्या आजूबाजूला उडत उडत रावणाला उद्देशून काही शब्द बोलू लागले, म्हणे, हे दुष्ट रावण, तुझी हिम्मत कशी झाली या सीतामातेंना हात लावण्याची? मी प्रभू रामचंद्रांचा सेवक आहे, मी जटायू आहे. प्रभू रामचंद्र हे साक्षात भगवान विष्णू आहेत, मर्यादा पुरुषोत्तम भगवान आहेत, हे सर्वांचे राजे आहेत, सर्व देवी देवतांचे राजे आहेत, सर्व ब्रह्मांडांचे राजे आहेत, आणि हे सर्व शक्तिमान आहेत. तुझे सुद्धा तेच खरे स्वामी आहेत, पण तू या अज्ञानामध्ये, या दुष्टपणामध्ये हे दुष्ट कार्य करत आहेस. तुझा विनाश ओढवेल, तुझ्या सर्व राक्षस परिवाराचा, तुझ्या सर्व पिढ्यांचा विनाश होईल, तुझं सर्व राज्य याचा नाश केला जाईल प्रभू रामचंद्रांद्वारे. त्यामुळे तू माता सीतांना सोडून दे, तू त्यांच्या नादी लागू नकोस, तू तुझा विनाश ओढवतोयस आणि मी जिवंत असेपर्यंत मीही होऊ देणार नाही. तू हे खूप महापाप करतोयस. एवढी जर हिंमत असेल तुझ्या तुझ्यामध्ये जर एवढी हिंमत असेल तर असं पळपुट्याप्रमाणे एखादा पती नसताना त्याच्या पत्नीचं हरण करतोयस? लाज वाटली पाहिजे तुला. स्वतःला राक्षसाचा राजा समजतोस? हिंमत असेल तर थांब इथे थोडा वेळ, प्रभू रामचंद्रांना इथे येऊ दे, त्यांच्या समक्ष तू सीतेला घेऊन जायची हिंमत करून दाखव. एवढी हिंमत असेल तर थांब इथे. अशा प्रकारे घाबरटापणे, पळपुट्याप्रमाणे, भ्याड व्यक्तीप्रमाणे दुसऱ्यांच्या पत्नींचं अपहरण करतोय, हे महाभयानक पाप तू करतोयस, तुझा विध्वंस होणार आहे याच्यामध्ये. अशा प्रकारे खूप रागाने जटायू रावणाला अशा प्रकारचे शब्द बोलू लागले. तरी रावण त्याचा रथ पुढे पळवत होता आणि जटायू म्हणाले, मी हे सहन करू शकत नाही,
रावण, तू माझ्या राज्यात आलेला आहेस आणि या राजाचा राजा म्हणून मी तुझं स्वागत करणार आहे आज एक महाभयंकर युद्ध तुझ्याशी शेडून. आणि अशा प्रकारे जटायूने जोरदार आक्रमण केलं आणि जटायूने त्यांच्या महाभयंकर तीक्ष्ण अशा मोठ्या नखांद्वारे आणि त्यांच्या चोचीद्वारे रावणावरती आक्रमण केलं. आणि रावण सुद्धा अनेक बाण त्यांच्या भात्यातनं काढून वेगवेगळ्या त्याच्या दिव्य धनुष्याद्वारे जटायूंवरती आक्रमण करू लागला. आणि अनेक शेकडो बाण, हजारो बाण जटायूंच्या दिशेने येत होते आणि जटायू त्यांच्या पंखाने त्या बाणांना इकडे तिकडे झटकून देत होते. खूप शक्तिशाली होते जटायू सुद्धा. जरी वृद्ध झाले होते तरी त्यांच्या अंगामध्ये खूप ताकद होती, बळ होतं. जेवढं बळ होतं ते पूर्ण पणाला लावून ते रावणाशी लढत होते. आणि अनेक बाण त्यांच्या शरीरात घुसले, रावणाने मारलेले आणि रक्त येऊ लागलं. पण तरी जटायू मागे नाही सरले. जेव्हा त्यांनी परत पाहिलं माता सीतेंची परिस्थिती अतिशय घाबरलेल्या, अतिशय हतबल अवस्थेमध्ये, तेव्हा त्याला खूप चीड आली, खूप क्रोध आला आणि त्याने पुन्हा एकदा आक्रमण केलं रावणावरती. आणि तो रावणाच्या डोक्यावर जाऊन बसला, खांद्यावरती. आणि जटायू रावणाच्या खांद्यावर जाऊन बसला आणि त्यांच्या नखांनी रावणाचं मांस फाडायला सुरुवात केली त्याच्या अंगावरचं. आणि त्यांच्या चोचीने रावणाचं मांस अंगातलं काढून तोडून असं थुंकून देत होते बाहेर. आणि रावणाला पूर्ण रक्तबंबाळ केलं त्यांनी. रावणावरती आक्रमण केलं. मग रावण तलवार, धनुष्य यांच्याद्वारे त्यांना मारायचा प्रयत्न करतो. जटायू तिथनं उडाले आणि त्या रावणाच्या रथाचे जे 10 उडणारे जे गाढवं होते त्यांना त्या गाढवांना नखांनी पूर्णपणे फाडून मारून टाकलं. आणि रथ खाली आला जमिनीवरती. रथ जमिनीवरती पडला. रावण खूप चिडला. रावण रथातनं बाहेर आला आणि मग त्यांचं युद्ध सुरू झालं तिथे. तेव्हा जटायूने परत एकदा जाऊन त्यांच्या नखांनी रावणाचा जो सारथी होता रथाचा, त्या सारथ्याचं सुद्धा मुंडकं उडवून टाकलं तिथे. आणि ते डोकं उडवल्यानंतर रावण विचार करू लागला, माझी गाढवं मेली, माझा सारथी मेला, सर्व मेले. आणि रावण अतिशय क्रोधित होऊन त्याने खूप दिव्य असे बाण काढून जटायूवरती आक्रमण करायला सुरुवात केली. आणि अनेक 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 बाण जटायूंच्या अंगात घुसल्यामुळे त्यांच्या शरीरात प्रचंड वेदना, रक्तस्राव होत होता. पण तरी जटायू लढत होते. शेवटी ते जमिनीवर पडले. आणि जटायू पडलेले पाहून रावणाला थोडा चेव आला. रावण तिथनं उठला. त्याने माता सीतांना धरलं आणि त्यांच्या केसाला ओढत रावण त्या वनातनं चालत जाऊ लागला, पुढे पळू लागला. पळू लागल्यावरती जटायू परत चिडले, परत उठले तशाही परिस्थितीमध्ये. म्हणला, एवढी हिंमत असेल तर थांब, थोडा वेळ थांब, हिंमत कर, प्रभू रामचंद्र इथे पोहोचत आहेत. पण रावण सीतेला घेऊन पळत होता. तेव्हा जटायूंनी परत रावणावरती आक्रमण केलं. आणि तेव्हा रावणाने त्यांच्या तलवारीद्वारे जटायूंवरती आक्रमण केलं. आणि त्यांच्यात बऱ्याच वेळ युद्ध झालं. त्याआधी मुष्टी युद्ध, रावण त्यांच्या मुठीद्वारे मारत होता. त्याची अस्त्रशस्त्र सगळी इकडे तिकडे पडून गेली. आणि जटायू सुद्धा त्यांच्या पंखाद्वारे, त्यांच्या चोचीद्वारे रावणावर आक्रमण करत होते. आणि बऱ्याच वेळ युद्ध झाल्यानंतर रावणाने पाहिलं जटायू थकत चालले जातात. त्यांचं वय झालेलं आहे, वृद्ध आहेत. रावण तरुण होता. जटायू थकलेले पाहून रावणाला खूप आनंद झाला. त्याने तलवार काढली आणि जटायूचे दोन्ही पंख आणि दोन्ही पाय कापून टाकले. आणि त्यानंतर अतिशय वेदनेमध्ये जटायू तिथे कोसळले आणि ते ओरडत होते, थांब, हिंमत असेल तर थांब, असा भ्याडासारखा, भित्राटासारखा पळून जाऊ नकोस. पण तरी रावण त्यांनी माता सीतेला पकडलं आणि खेचत खेचत त्या वनातनं दक्षिणेच्या दिशेने घेऊन चालला. माता सीतानी कसं तरी रावणाकडनं त्यांना सोडून घेतलं आणि त्यांनी येऊन जटायूला मिठी मारली. ते म्हणाले, जटायू, काय केलंस हे? मी सांगितलं होतं तू नाही मारू शकणार यांना. तुम्ही का केलं हे? तुम्हाला सांगितलं होतं मी, प्रभू रामचंद्रांना निरोप द्या. तुम्ही तुमच्या सर्वस्वाचा त्याग केलाय. तुमच्याहून प्रिय मला कोणी नाही या जगामध्ये. अशा प्रकारे जटायूंना सीतामातेने आलिंगन धरून ठेवलं आणि ते सोडायला तयार नव्हते जटायूला. मग रावणाने हिसका दिला जोरात, तरी सीतामाता सोडायला तयार नाही. मग रावणाने जोरात हिसका देऊन सीतामातेला ओढलं आणि फरफटत फरफटत त्या जंगलामधनं घेऊन चाललंय. जे हाताला लागेल त्याला माता सीता धरत होत्या. जी वेल लागेल, जे वृक्ष लागेल हाताला, त्याला पकडत होत्या, स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होत्या. आणि सर्व जटायू रक्ताच्या थारोळ्यात पडून पाहत होता हे सर्व दृश्य अतिशय दुःखामध्ये, की मी नाही थांबवू शकलो रावणाला. आणि रावणाने झटके देत देत माता सीतेने पकडलेले हात सोडवत शेवटी रावणाने सीतामातेला त्यांच्या खांद्यावरती टाकलं. खांद्यावरती टाकलं आणि रावणाने त्याच्या दिव्य शक्तीद्वारे उड्डाण घेतलं. आणि उड्डाण घेऊन लंकेच्या दिशेने रावण उडून निघून गेला.
आणि दिसेनासा झाला. ते पाहून अतिशय दुःखी झालेले जटायू त्या रक्ताच्या धारोळ्यात प्रभू रामचंद्रांची वाट पाहत, कारण सीतामातांची आज्ञा आहे की प्रभू रामचंद्रांना निरोप द्यायचा आहे, तोपर्यंत प्राण कसे सुटतील, तोपर्यंत प्राण नाही गेले पाहिजे. स्वतःचे प्राण शरीरामध्ये धारण करत त्या दुःखामध्ये, त्या वेदनेमध्ये जटायू त्या ठिकाणी पडलेले. आणि जेव्हा प्रभू रामचंद्र आले, आपण मगाशी चर्चा केली, आणि ते जटायूंपाशी आले, तेव्हा ही सर्व कहाणी जटायूने प्रभू रामचंद्रांना सांगितली. प्रभू रामचंद्र सर्वप्रथम वाटलं की हा राक्षस आहे, पण जवळ गेल्यानंतर पाहिलं त्यांना की ते जटायू आहेत. प्रभू रामचंद्राला राहुल नाही, ते पळत पळत गेले. जटायूंचं डोकं रामचंद्रांनी आपल्या मांडीवरती ठेवलं. ते म्हणाले, काय केलं जटायू, तुम्ही या वयोवृद्ध अवस्थेमध्ये तुम्ही हे काय केलं? जटायूंनी सर्व झालेली घटना प्रभू रामचंद्रांना सांगितली. ते म्हणाले, मी नाही वाचवू शकलो, मी नाही थांबवू शकलो रावणाला. मी पूर्ण प्रयत्न केला प्रभू, मी पूर्ण प्रयत्न केला, पण मी नाही थांबवू शकलो, माझी शक्ती कमी पडली. प्रभू रामचंद्र अतिशय दुःखामध्ये अश्रू ढाळत जटायूंना आलिंगन देत होते. आणि जटायूंनी सांगितलं प्रभू रामचंद्रांना की दक्षिणेच्या दिशेने हा रावण सीतेला घेऊन गेलेला आहे. आणि त्यानंतर जटायूंनी प्रभू रामचंद्रांना धीर दिला. ते म्हणाले, तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला रावण सापडेल आणि तुम्ही रावणाचा वध कराल. प्रभू रामचंद्र म्हणाले, कोण आहे हा रावण, का त्याने सीतेचं अपहरण केलं, मी त्याचं काय बिघडवलं होतं? जटायू म्हणाले, हा खूप महाभयानक राक्षस आहे, राक्षसांचा राजा आहे, खूप दुष्ट आहे. आणि त्याच्या पुढे जास्त जटायू बोलू नाही शकले. त्यांच्या पूर्ण सर्वांगातनं, त्यांच्या पंखांमधनं, पायांमधनं रक्तस्राव होत होता. त्यांच्या चोचेतनं रक्तांच्या उलट्या येत होत्या. अतिशय भयानक अवस्थेमध्ये जटायू होते. आणि एवढी माहिती सांगून जटायू यांनी तिथे त्यांचा प्राण त्याग केला. प्रभू रामचंद्र खूप दुःखामध्ये रडत होते. ते म्हणले, दशरथ महाराजांच्या मृत्यूनंतर माझी आशा होती की तुम्हाला मी पित्याप्रमाणे स्वीकारलेले आहे, तुमच्या आश्रयामध्ये मी राहणार होतो, पण आता तुम्हीही मला सोडून गेला. लक्ष्मण, हे काय चाललंय आपल्या जीवनामध्ये, आमचे पिताश्रय मला सोडून गेले. त्यानंतर मनामध्ये सीतेचं हरण झालं, जटायू आपल्याला सोडून गेले. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्र अतिशय दुःखी अवस्थेमध्ये जटायूंच्या निधनाचा विलाप करत होते. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, मी स्वतः जटायूंना अग्नी देणार, त्यांचे सर्व संस्कार, अंतिम संस्कार करणार. प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं, यांच्यासाठी अतिशय दिव्य अशा चितेची रचना करा. तिथे लक्ष्मणांनी खूप अशी मोठी चिता तिथे रचली जटायूंसाठी. प्रभू रामचंद्रांनी एक पुत्र आपल्या पित्याच्या निधनानंतर जे मंत्र त्यांच्या अंतिम संस्काराच्या वेळी म्हणतात, ते मंत्र तिथे म्हटले. स्वतःच्या पित्याप्रमाणे जणू काही प्रभू रामचंद्रांनी पित्याप्रमाणे त्या जटायूंचा अंतिम संस्कार तिथे केला. आणि प्रभू रामचंद्रांनी जटायू प्राण सोडण्याआधी त्यांना वचन दिलं की, हे जटायू, तुम्ही जे केलेलं आहे, या क्षणी तुमचे प्राण इथनं निघाल्यानंतर तुम्ही थेट माझ्या धामाला, वैकुंठ धामाला जाल आणि तिथे नित्य सेवेमध्ये, नित्य आनंदामध्ये तुम्ही तिथे माझ्यासोबत सहवास कराल. अशा प्रकारे जटायूंचे अंतिम संस्कार करण्यात आले प्रभू रामचंद्रांद्वारे. या जटायूंद्वारे आपण एक खूप सुंदर शिकवण इथे शिकतो की ते प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी सर्वस्वपणाला लावायला तयार होते. जसं श्रील भक्तिविनोद ठाकूर, श्रील प्रभुपादांचे जे गुरु आहेत, भक्ती सिद्धांत सरस्वती, त्यांचे वडील महान भक्त होते. ब्रिटिशांच्या काळामध्ये बंगालमध्ये राहत होते, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होते. त्यांच्या परिवारामध्ये पूर्णपणे भक्तिमय वातावरण होतं. त्यांची पत्नी, त्यांचे 10 मुलं होते, 10 अपत्य होती त्यांची. ते एका सुंदर भजनामध्ये लिहितात, मानस देहो गेहो जो किछु मोर अर्पिलू तुवा पदे नंद किशोर. मानस देहो गेहो जो किछु मोर अर्पिलू तुवा पदे नंद किशोर. माझं म्हणून जे काही आहे, मानस माझं मन आहे, देह आहे, गेह आहे, शरीर आहे, किंवा माझं घर आहे, जो किच्छू मोर, जे काही माझं आहे, अर्पिलू तुवा पदे नंद किशोर, हे नंद किशोर कृष्ण
अर्पिलू तुवा पदे, तुमच्या चरणांवरती मी अर्पण करू इच्छितो. संपदे विपदे जीवने मरणे, दाय मम गेला ओ पदवरणे. ते सांगतात संपदे विपदे, संपद असो, खूप सौभाग्यशाली परिस्थिती असो, किंवा विपद असो, किंवा खूप मोठं कष्ट असो, जीवने मरणे, जीवन असो किंवा मरण असो, दाय मम गेला तुवा ओ पदवरणे, मी नेहमी तुमच्या चरणांचा आश्रय घेईन. बिकट परिस्थितीमध्ये आणि अतिशय वैभवशाली परिस्थितीमध्ये, दोन्ही आपल्याला भगवंतांपासून विलग करतात. म्हणून म्हटलेलं आहे शास्त्रांमध्ये की या मर्त्य लोकांमध्ये भक्ती करणं शक्य आहे. वरच्या लोकांमध्ये जसं जाऊ आपण, मर्त्य लोकाच्या वर, म्हणजे भूलोकाच्या वर, भुवर लोक, स्वर्ग लोक, जनलोक, तपलोक, महरलोक, ब्रह्मलोक, हे वरचे जे 6 आहेत, तिथे सुखाचं प्रमाण दुःखापेक्षा खूप जास्त आहे, खास करून स्वर्ग लोकामध्ये. त्याच्या वरच्या लोकात ते लोक दिव्य स्तरावरती आहेत, तर जाणंही अवघड आहे, आणि ते लोक जास्त भक्तिमय वातावरणात आहेत. पण स्वर्ग लोकापर्यंत त्याच्यावरती सुद्धा सुख खूप आहे आणि दुःख कमी आहे. आणि खालच्या लोकांमध्ये अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल, पाताळ वगैरे, या ठिकाणी दुःख जास्त आहे आणि सुख कमी आहे. आपण नरक लोकांची गोष्ट नाही करत आहे. खालचे लोक आहेत ते नरक लोक नाही आहेत. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की मर्त्य लोकांच्या खालचे जे 7 आहेत ते सर्व नरक. नरक नाही आहेत, नरक वेगळे. 28 नरक लोक त्यांचं वर्णन आहे भागवतामध्ये. हे खालचे जे 7 आहेत ते आपल्याच प्रमाणे लोक आहेत, ज्यांना पाताळ म्हटलं तर सगळ्यांना मिळून एक. पाताळ सर्वात खालचा आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा अजून 6 आहेत. जसं सुतल लोकामध्ये बळी महाराज राहत आहेत, वामन देवांद्वारे त्यांना डोक्यावर जेव्हा पाय ठेवला तेव्हा सुतल लोकाला घेऊन दिले वामनदेव त्यांना, तिथे बळी महाराज राहत आहेत. तर खालच्या लोकांमध्ये तसं पाहायला गेलं तर दुःख जास्त आहे, सुख कमी आहे. त्यामुळे पृथ्वीवरती किंवा मर्त्य लोकांमध्ये, भूलोकामध्ये बॅलन्स आहे, की सुखही आहे, दुःखही आहे. त्यामुळे पण इथेही काय होतं, जेव्हा सुख वाढतं, संपद येते, तेव्हा लोक भगवंतांना विसरतात. जेव्हा दुःख वाढतं तेव्हाही एवढं दुःख वाढतं बऱ्याच वेळा की त्या दुःखामध्ये ते भगवंतांना विसरतात. पण तरी काही जणांना दुःखामध्ये भगवंत आठवले जातात. म्हणून एका दोहामध्ये म्हटलेलं आहे की दुख में सुमिरण सब करे, सुख में करे न कोय. सुख में सुमिरण गर करे तो दुःख काय को होय. हे म्हणतात सुख में सुमिरण, सुमिरण म्हणजे स्मरण, सुख में स्मरण सब करे, सॉरी दुःख में स्मरण सब करे. दुःखामध्ये सगळे म्हणत भगवंत माझ्यासोबत असं कसं झालं, माझ्यासोबत हे वाईट का झालं. दुःख में स्मरण सब करे, सुख में करे न कोय. पण जेव्हा सर्व काही व्यवस्थित चाललंय, सर्व छान आहे, भरभराटला आलंय, भरपूर धन दौलत पैसे आहे, सर्व पुत्र पौत्रांनी घर भरलेलं आहे, सुख में नो सुमिरण, दुःख में सुमिरण सब करे, सुख में करे न कोय, सुख में करे न कोय. पण अशा परिस्थितीमध्ये कोणतं कळतं, एखादं संकट आलं की लगेच प्रश्न उद्भवला जातो, माझ्या जीवनात असं का झालं. पण जेव्हा सुख आलं तेव्हा नाही विचारत आपण माझ्या जीवनात असं का झालं, एवढं सुख का, एवढं सुख का, एवढं दुःख आहे जगामध्ये, मला पण थोडं दुःख मिळालं पाहिजे, असं कोणी नाही म्हणत. सुख आलं की त्यांना वाटायला लागतं की हे जीवन सर्वस्व आहे, हे जग नित्य आहे, मी किती सुखात आहे, सर्व छान आहे. आणि मग एखादा आघात होतो, पण तो भौतिक जगाचा नियम आहे. भौतिक जगत म्हणजे द्वंद्व आहे, नाण्याप्रमाणे. जिथं सुख आहे तिथं दुःख आहे, प्रल्हाद महाराज म्हणतात. दुःख औषधम नाही, दुसऱ्या एका श्लोकामध्ये म्हणतात यथा दुःखम अयत्नतः सर्वत्र लभ्यते दैवात, यथा दुःखम अयत्नतः. की जसं दुःख प्रयत्न केल्याविना मिळते तसं सुखही प्रयत्न केल्याविना मिळेल, भौतिक सुख. पण जेव्हा सुख मिळायला लागतं खूप, तेव्हा लोक भगवंतांना विसरून जातात. म्हणून या दोह्यात म्हटलेलं आहे की सुखमे सुमिरण अगर करे तो दुःख काय को होय. जर सर्व काही व्यवस्थित असताना आपण भगवंतांचं स्मरण केलं तर दुःख काय को होय, दुःख कधी होणारच नाही. त्यामुळे येन केन प्रकारेणे मन कृष्ण निवेशवेत म्हटलेले, या ना त्या प्रकारे भगवंतांचं स्मरण झालं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे या भजनामध्ये भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की संपदे विपदे जीवने मरणे, प्रत्येक ठिकाणी मी तुमच्या चरणांचा आश्रय घेतो. मारो बी राखो बी जो इच्छा तो हार, नित्य दास प्रती तुवाधिकार. मारो बी राखो बी जो इच्छा तो हार, तुमची जी इच्छा आहे मारो राखो, नित्यदास प्रती तुवा अधिकार.
या दासाप्रती तुमचा अधिकार, जे भगवंत करतील ते सर्वश्रेष्ठ असणार आहे आपल्यासाठी. जेव्हा भक्त भगवंतांची भक्ती करतो तेव्हा त्याला माहिती आहे जे भगवंत करतील ते माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. आपण बऱ्याच वेळा झापड लावून भौतिक स्तरावरती गोष्टी पाहतो आणि आपण आपले प्लॅन बनवतो, पण भगवंतांचे प्लॅन आपल्याहून दिव्य स्तरावरती असतात. त्यामुळे जटायूंसारखं जीवन, एवढा त्याग, एवढं निस्वार्थपणे भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंत आणि त्यांच्या शक्ती यांना एकत्र आणण्यासाठी जो प्रयत्न जटायूंनी केला तो खूप खूप पवित्र आहे, भगवंतांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे भगवंतांनी स्वतः जटायूंचे अंतिम संस्कार केले आणि त्यांना त्यांच्या नित्य भगवत धामाला परत पाठवलं, त्यांच्या नित्य लीलांमध्ये, नित्य सेवांमध्ये समाविष्ट करण्यासाठी. त्यानंतर प्रभू रामचंद्र जटायूंनी सांगितल्याप्रमाणे दक्षिणेच्या दिशेने यात्रा करण्यासाठी त्यांनी प्रस्थान केलं. तिकडे लंकेमध्ये रावण माता सीतेला घेऊन तिकडे पोहोचला आणि तिथे सर्व लंकेचं जी काही धन दौलत, संपत्ती, ऐश्वर्य, सर्व सोयी सुविधा, अनेक मोठे मोठे राजवाडे, सोन्याने बनलेली पूर्ण लंका, सर्व तिथले सेवक, दास्या, मोठी मोठी वन, बगीचे, अतिशय वैभवशाली, भव्य दिव्य अशी समृद्धशाली लंका. त्यामध्ये रावणाने माता सीतेंना प्रलोभन द्यायला सुरुवात केली. रावणाला एक शाप मिळाला होता, कुठल्याही स्त्रीला तिच्या इच्छेविना जर भोगायचा प्रयत्न केला तर त्या क्षणी राख होऊन रावण मरेल. वेदवतीनंच शाप दिला होता. ज्यावेळी रावण हिमालयात जाऊन, आपण पहिल्या दिवशी कथा त्याची चर्चा केली होती, त्या वेदवतीनं अजून एक शाप दिला होता रावणाला की कुठल्याही स्त्रीला जर तिच्या इच्छेविना तिच्यासोबत भोग करण्याचा, तिच्यासोबत विलास करण्याचा प्रयत्न केलास तर त्याच क्षणी तुझा मृत्यू होईल. त्यामुळे रावण माता सीतेंवरती बळजबरी कधीच करू शकला नाही. तो वेगवेगळ्या पद्धतीने माता सीतेंना कधी प्रलोभन दाखवून, कधी धमक्या देऊन त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होता. आणि अनेक प्रलोभन रावणाने दिले की पहा, एवढ्या सगळ्या राण्या, सगळ्यांना मी तुझी दासी बनवेल, तू तयार हो, माझी पट्टराणी मी तुला बनवेल, एवढं सगळं वैभव आहे, एवढं सगळं ऐश्वर्य आहे, एवढं सर्व आहे. पण माता सीता म्हणाले, माझं जीवन, माझं हृदय मी प्रभू रामचंद्रांना दिलेलं आहे आणि तू कितीही मोठं वैभव आणलं, कितीही मोठं समृद्धशाली काहीही दाखवलंस तरी ते माझ्यासाठी मातीमोल आहे. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. माझ्या हृदयाचे स्वामी, माझे परमप्रिय स्वामी प्रभू रामचंद्र आहेत. तर सीता माता कोण आहेत? साक्षात लक्ष्मी देवी आहेत. आणि लक्ष्मी देवी ह्या नारायणांच्या सेवेत आहेत. प्रभू नारायण, विष्णू हे लक्ष्मी देवींचे एकमेव श्रद्धास्थान आहेत, आश्रय आहेत, ज्यांच्या सेवेमध्ये लक्ष्मी त्यांचंच रूप आहेत, त्यांच्या शक्ती आहेत, अंतरंगा शक्ती आहेत. जसं सीताराम, लक्ष्मीनारायण, राधाकृष्ण, या भौतिक जगातील जे काही ऐश्वर्य आहे, ही लंका तर त्याच्यामध्ये एक कण छोटासा. या भौतिक जगतातलं जे ऐश्वर्य आहे अनेक लोकांमधील, तर असं एक छोटस ऐश्वर्य त्या रावणाकडे होतं. असं पाहायला गेलं तर खूप झगमगाट, चकचकाट, खूप समृद्धशाली. आजकालची परिस्थिती पाहिलं, आजकालची घरदार जिथे लोक राहतात, एक 2 BHK 3 BHK, माझ्या लोकांना वाटतं अरे माझ्याकडे फ्लॅट आहे, एवढा मोठा फ्लॅट आहे, माझ्याकडे एक गाडी आहे 10 लाखाची. पण रावणाकडे त्याच्याहून लाखो पटीनं खूप प्रचंड वैभवशाली असं राज्य होतं. पण माता सीतांसाठी एक त्यांच्या शक्तीचा एक कण सुद्धा तिथे प्रकट झाला नव्हता. आणि अशा लक्ष्मी देवी माता सीता ह्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी पूर्णपणे समर्पित आहेत. आणि त्यांना या रावणाच्या इतक्या साऱ्या वैभवाने, ऐश्वर्याने एवढंसही प्रलोभित केलं नाही. पण रावणाची वृत्ती काय होती? भगवंतांपासून त्यांची शक्ती हिसकावून घेऊन भगवंतांशिवाय त्यांच्या शक्तीचा उपभोग करायच्या माझ्या स्वार्थासाठी, ही रावणाची प्रवृत्ती होती. प्रभू रामचंद्र हे साक्षात भगवंत आहेत. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, ही सर्व माझी शक्ती आहे. अपरेयमितस्त्वन्याम, त्याच्या आधी सांगतात, भूमिरापो अनलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार ऐतियम मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. आणि हे सर्व जे भौतिक सृष्टी आहे, आध्यात्मिक सृष्टी आहे, सर्व भगवंतांच्या शक्तीद्वारे निर्माण झालेली आहे. त्यामुळे ही जी रावणाची वृत्ती आहे,
ती रावणामध्ये प्रकर्षाने दिसून येते, पण ती रावणाची जी वृत्ती आहे, ती जी मानसिकता आहे, ते भौतिक जगतामध्ये प्रत्येक बद्ध जीवाच्या हृदयामध्ये प्रकट होते. कोणत्या ना कोणत्या प्रकारे, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये, कोणत्या ना कोणत्या प्रमाणामध्ये. जेव्हा एखादा बद्ध जीव असा विचार करू लागतो की हे माझं आहे, याचा मी उपभोग करणार, ही संपत्ती, हे धन किंवा ही व्यक्ती, ही माझ्या सेवेत आहे, ही माझ्या भोगासाठी आहे, तेव्हा ती रावण वृत्ती जी आहे, भोग विलासी वृत्ती आहे, ती आपली प्रकट होते. पण ही वृत्ती आपल्या नाशाला, आपल्या पतनाला, आपल्या दुःखाला कारणीभूत आहे, ज्याच्यामुळं आपण सर्वजण या भौतिक जगतामध्ये प्रकट झालो. रामायण हे आपल्याला पदोपदी अशा सुंदर घटनांद्वारे एक जीवनोपयोगी खूप महत्वाच्या काही शिकवणी देऊन जातं. अनेक प्रत्येक प्रसंगामध्ये छोटी छोटी शिकवणे, आपल्याकडे वेळ कमी नाही तर आपण प्रत्येक प्रसंगातनं आचार्यांनी दिलेले आहेत, काय काय आपण त्यातनं शिकलं पाहिजे ते जर आपण डिटेल विस्तृत चर्चा करायला लागलो तर आपला 7वं सेशन आहे, कदाचित अजून एक 2-3 सत्र आपल्याला लागतील पूर्ण करण्यासाठी. पण त्या विस्तृत स्वरूपात आपण चर्चा करायला लागलो तर वर्षानुवर्ष कमी पडतील, एवढं आचार्यांनी त्याच्यावरती विश्लेषण, टीका आपल्या सर्वांच्या भल्यासाठी सांगून गेलेले आहेत. तर हे आपल्याला प्रकर्षाने इथे दिसतं रावणाच्या रूपामध्ये की ही प्रवृत्ती, रावणाची प्रवृत्ती, भोगविलासी प्रवृत्ती, या भौतिक जगतातल्या सर्व गोष्टी माझ्या स्वार्थासाठी आहेत आणि याचा भोग करणं हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे. भगवंतांशी मला काही घेणं देणं नाही आहे. भगवंतांच्या शक्तीद्वारे, त्यांच्या, हे संपूर्ण जग भगवंतांची शक्ती आहे, त्यांच्याद्वारे उत्पन्न झालेलं आहे आणि आपण सुद्धा भगवंतांची शक्ती आहोत, आपण भगवंतांचे अंश आहोत. त्यामुळे ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. आपल्या इंद्रियांद्वारे इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश यांची सेवा करणं हे प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. पण भगवंतांना विसरून या भौतिक जगतात येऊन आपण या रावणाच्या परंपरेमध्ये आपण आपली नाव नोंदणी केलेली आहे सर्वांनी, म्हणून आपण या भौतिक जगतामध्ये कष्ट सोसतो. त्यामुळे आपल्याला रावण मेंटॅलिटी, रावण भावनेपासनं जटायूंची भावना किंवा हनुमंताची भावना यामध्ये परिवर्तन घडवून आणणं म्हणजे भक्ती मार्ग. की स्वतःच्या स्वार्थी भोगापासनं भगवंतांच्या दिव्य शक्तीला भगवंतांच्या सेवेमध्ये लावणं, जे प्रभू रामचंद्रांच्या लीलेमध्ये हनुमंतांनी केलं, जटायूने केलं, की शक्ती आणि शक्तिमान यांना एकत्र आणणं. आणि त्यामध्ये आपणही एक शक्ती आहोत भगवंतांची. या शक्तीचा आनंद, जी छोटीशी चितकण शक्ती आहे, भगवंतांचा अंश आहे, त्यांचा आनंद कशात आहे? हनुमंतांच्या सेवेद्वारे भगवंतांची शक्ती आणि भगवंत यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे जे काही भगवंतांची शक्ती ती सर्व भगवंतांच्या सेवेमध्ये लावणं. आपले काही नित्य नैमित्तिक कर्तव्य आहेत या जगामध्ये, ती केली पाहिजेत. आपल्या ज्या काही जबाबदारी आहेत, जी काही कर्तव्य आहेत, पण ती भगवंतांना आपल्या जीवनामध्ये केंद्रबिंदू ठेवून जेव्हा आपण अशा प्रकारे जीवन जगून, अशा प्रकारे अनेक भक्त जगभर, जे म्हणून भगवंतांनी वर्णाश्रम धर्म बनवलेला आहे. तुम्ही ब्रह्मचारी आश्रमात असा, गृहस्थ आश्रमात असा, परिवारासोबत राहत असा, किंवा वानप्रस्थ आश्रमात असा, किंवा तुम्ही संन्यासी असा, त्यागी असा, प्रत्येक चारीही या ज्या परिस्थिती आहेत त्या आश्रम आहेत, जिथे भगवान विष्णूंची सेवा झाली पाहिजे, त्याला म्हणतात आश्रम. आणि जर अशा प्रकारे आश्रमामध्ये भगवान विष्णूंची सेवा नसेल तर तो आश्रम राहत नाही. खास करून गृहस्थ आश्रम, तो गृहस्थ आश्रम न राहता गृहमेधी आश्रम बनतो, जिथे व्यक्ती फक्त स्वतःच्या उपभोगासाठी, स्वतःच्या सुखासाठी प्रयत्न करत आहे आणि असा विचार करत आहे की या परिस्थितीमध्येच मी राहणार आहे आयुष्यभर. नाही, या भौतिक जगतातले सर्व सुख दुःख सर्व क्षणभंगूर आहे, सर्व नश्वर आहे आणि हे नष्ट होणार आहे. त्यामुळे महान आचार्य जे परंपरांमधून, वैष्णव परंपरांमधून आपल्याला शिकवण देतात, ते आपल्याला शिकवतात की अशा प्रकारे निस्वार्थी मनाने, अहेतुकी भावनेने भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करणे हे मनुष्य जीवनाचं ध्येय आहे. कारण आपलं खरं स्वरूप भगवंतांचा अंश आहोत, आपण आत्मा आहोत, आपण हे शरीर नाही आहे. या अतिशय महाभयंकर अशा अज्ञानामध्ये संपूर्ण जग जीवन जगतंय आणि या अज्ञानामुळं खूप तथाकथित भौतिक ज्ञान असूनही त्या ज्ञानाचा वापर कसा करायचा हे शिकवलं जात नाही. शिक्षण म्हणजे फक्त या भौतिक जगतातील ज्ञान प्राप्त करणे नव्हे. खरं शिक्षण आहे त्या व्यक्तीला एक मनुष्य म्हणून, मनुष्य शब्दच मनपासून आलेला आहे,
ज्यांची निर्मिती मनूंपासून झालेली आहे ते मनुष्य, आणि मनू हे भगवंतांद्वारे दिले गेलेले एक प्रतिनिधी आहेत. सर्व सिस्टीम भगवंतांनी बनवलेली आहे. आपण जे काही वेगवेगळे शब्द वापरतो वेगवेगळ्या गोष्टींसाठी, ते सर्व शास्त्रांमधून आलेले आहेत. त्यामुळे भगवंतांच्या या सृष्टीमध्ये आपल्या सर्वांचं कर्तव्य म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांचं भलं आहे. ह्याच्यामध्ये कर्तव्य म्हटल्यानंतर बऱ्याच वेळा मी ह्याच्यावर काहीतरी उपकार करतोय, माझं कर्तव्य आहे त्याच्याप्रती, किंवा मी त्याच्यासाठी हे करतोय. नाही, स्वतःसाठी, माझ्यासाठी. यात माझं भलं आहे की मी माझी जी काही शक्ती आहे, जी काही संपत्ती आहे, जे काही माझं क्षमता आहेत, बुद्धी आहे, शरीरातली शक्ती आहे, ज्या काही म्हणून माझ्याकडे शक्ती आहेत, त्या सर्व मी ज्या भगवंताने दिल्यात आपल्याला. आपलं काही नाही आहे. या सर्व आपण जेव्हा भगवंतांच्या सेवेत लावू, आपल्या यथाशक्ती. आपण जटायूंचं अनुकरण नाही करू शकत, आपण हनुमंतांचं अनुकरण नाही करू शकत. केलं तरी अर्धा दिवस टिकेल, जास्त टिकणार नाही. कारण आपण त्या योग्यतेचे नाही, आपण त्या स्तरावर नाहीये. पण आपण त्यांचं अनुसरण केलं पाहिजे, आपण त्यांच्या मार्गावरती चाललं पाहिजे आपल्या क्षमतेनुसार, एका प्रामाणिक आध्यात्मिक प्रतिनिधीच्या मार्गदर्शनाखाली, एका प्रामाणिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली. तेव्हा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडेल, आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने समाधान, आनंद प्राप्त होईल. या भौतिक भोगासाठी सगळं जग प्रयत्न करतंय, पण कोणी समाधानी नाही. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधू न पाहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. भौतिक भोग करून कोणीही या जगामध्ये संतुष्ट झालेला नाहीये. पण जेव्हा भगवंतांच्या सेवेमध्ये आपण लागू, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये दिव्य आनंद, समाधान, शांती आणि सर्व चिंतांपासून मुक्ती प्राप्त होईल. ज्या चिंतांद्वारे संपूर्ण जग भरडलं जात आहे, खास करून अशा कठीण प्रसंगामध्ये लोकांना समजत नाही काय करायचं, कधी कुणासोबत काही घडतंय, खूप भयानक परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती आता नाही, ही परिस्थिती भौतिक जगताची आहे. आपण असं नाही विचार केला पाहिजे आता एक महामारी आलेली आणि असं घडते. नाही, ही भौतिक जगताची परिस्थिती आहे. महामारी असो व नसो, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आपल्या मागे धावतायत सर्व. आधिभौतिक क्लेश, आधिदैविक क्लेश, आध्यात्मिक क्लेश. असं नाही की एखाद्याला झाला कोरोना आणि बरा झाला मग त्याने विचार आता मी वाचलो. नाही वाचला, कोणी नाही वाचणार आहे जगामध्ये. सगळ्यांचा मार्ग तोच आहे. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाल. म्हटलेलं आहे. अनेक साधू संत सांगून गेले की कोणीही इथे कायमचा राहायला आलेला नाहीये. लॉर्ड जीसस सुद्धा म्हणाले, जीसस क्राइस्ट म्हणाले की हे जग एका पुलाप्रमाणे आहे. एका नदी पार करण्यासाठी पूल बांधतात, त्या पुलाप्रमाणे जग आहे. त्या पुलाचा वापर नदी पार करण्यासाठी वापरा आणि निघून जा पुढे. या पुलावरती घर बांधण्याचा प्रयत्न करू नका, मनस्ताप होईल तुम्हाला, नंतर तुम्हाला शोक करावा लागेल. आणि हे सत्य आहे. आपण या देहामध्ये, या जगामध्ये, या परिस्थितीमध्ये निरंतर राहणार नाही आहोत. आपल्याला आपल्या असलेल्या शक्तीचा, आपल्या योग्यतेचा जो काही फायदा करून भगवंतांच्या सेवेमध्ये ते लावून आध्यात्मिक उन्नती करणं हे प्रत्येक मनुष्याचा सर्वोच्च हित आहे स्वतःसाठी. हे आपल्याला इथे जटायू, हनुमंतांसारखे भक्त प्रभू रामचंद्रांचे शिकवत आहेत. रावण खूप शिकला होता. असं नाही की रावण त्याला माहित नव्हतं, त्याला शास्त्र माहिती नव्हतं. नाही, रावण ब्राह्मणांचा पुत्र होता, विश्रवा मुनींचा पुत्र होता, खूप शिकलेला होता, शिवजींची उपासना करत होता. ब्रह्मदेवांची सुद्धा उपासना केली त्यांनी, शिवजींची उपासना केली आणि सर्व अस्त्र शस्त्र खूप शक्ती शिवजींकडनं प्राप्त केल्या. अतिशय शास्त्रांमध्ये दिलेल्या विधिविधानांचं तंतोतंत पालन करून शिवजींकडनं खूप साऱ्या शक्ती प्राप्त करून घेतल्या रावणाने. आपण विचार करून शिवजी जर भगवंतांचे विस्तार स्वरूप असतील, भगवंतांचे भक्त ज्यांना भागवतामध्ये म्हटलेले वैष्णवानाम यथा शंभू पुराणानाम इदम तथा, सर्व वैष्णवांमधील सर्वश्रेष्ठ अत्युच्च कोटीचे वैष्णव आहेत भगवान शिवजी. असे असतील तर त्यांनी रावणासारख्या दुष्ट व्यक्तीला असे सर्व वरदान का दिले? तर हे समजून घेतलं पाहिजे की जरी शिवजी हे सुद्धा क्षीरम यथा दधी विकार विशेष योगात ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलेले, भगवान विष्णूंची तुलना दुधाशी केलेली आणि शिवजींची तुलना दह्याशी केलेली. ते सुद्धा
भगवंतांचे विस्तार स्वरूप आहेत. पण खास करून या भौतिक जगताशी संबंध ठेवण्यासाठी, या भौतिक जगताचं कामकाज पाहण्यासाठी भगवंत जेव्हा शिवजींच्या रूपात प्रकट होतात तेव्हा त्यांच्या अंतरंग शक्ती ज्या लक्ष्मी, सीता, राधा स्वरूप आहेत त्या दुर्गा मातेच्या रूपात प्रकट होतात, पार्वतीच्या रूपात प्रकट होतात. पण जरी शिवजी भगवंतांचे विस्तार असले, जीव नसले आपल्याप्रमाणे, या जगात सर्व ब्रह्मदेवांपासनं पाताळ लोकातील रहिवाशांप्रमाणे, किडा मुंगीपासनं ब्रह्मदेवांपर्यंत सर्वजण हे जीव आहेत, भगवंतांचे अंश आहेत, जसे आपण सर्वजण आहोत. पण हे इंद्र, चंद्र, वरुण, वायू आदी, अग्नी, इंद्र, ब्रह्मदेव हे सर्व पोस्ट आहेत. जसं आपल्या देशामध्ये MP आहे, MLA आहे, खासदार, आमदार वगैरे हे सर्व पोस्ट आहे, ही व्यक्ती नाही आहे. त्याचप्रमाणे इंद्र, चंद्र, वरुण, वायू, गणेश या सर्व पोस्ट आहेत. त्या पोस्टवरती एक जीव जाऊन बसला. या सर्व देवी देवता आहेत, हे भगवंत नाही आहेत. आपल्याच प्रमाणे जीव आहेत, फक्त ते त्या पोस्टवरती बसल्यामुळे त्यांना विशिष्ट शक्ती प्राप्त झालेली आहे. त्याचप्रमाणे शिवजी जरी भगवंतांचे विस्तार स्वरूप असले, जीव नसले, इतर देवी देवता आणि शिवजी यांच्यामध्ये खूप फरक आहे. ब्रह्मदेवांपासून इतर सर्व देवी देवता हे सर्व जीव तत्व आहेत, पण शिवजी हे भगवंतांचे विस्तार स्वरूप आहेत. पण तरीही शिवजी या भौतिक जगतामध्ये एका देवतेच्या रूपात प्रकट होतात. एक देवता म्हणून, एक डेमी गॉड ज्याला म्हणतात, त्या रूपात प्रकट होतात. त्यामुळे सर्व देवतांचं कर्तव्य आहे की त्यांची जी उपासना करतील त्यांना योग्य पद्धतीने जर त्यांची उपासना केली गेली तर जो उपासना करतोय तो उपासक आहे, त्याला सर्व शक्ती त्याच्या इच्छेनुसार जे काही त्यांच्या आवाक्यात आहे ते सर्व दान करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्या पोस्टवर बसल्यामुळं, जसं तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स देता तेव्हा गव्हर्नमेंट तुम्हाला सुविधा बनवून देते. तुमच्या घरापर्यंत नळ आणून देतात, तुम्हाला लाईट कनेक्शन देतात, तुमच्यासाठी ड्रेनेज पाईपलाईन बांधतात, रस्ते बांधतात. त्याप्रमाणे या जगाचा, या ब्रह्मांडाचा कारभार, भौतिक जगताचा कारभार पाहण्यासाठी भगवंतांच्या आधिपत्याखाली या देवी देवतांची नियुक्ती केली गेलेली. आणि ज्यावेळेला तुम्ही त्यांची योग्यद्वारे उपासना कराल तेव्हा ते तुम्हाला योग्य त्या गोष्टी देतात. हाच फरक आहे शास्त्रांमध्ये सांगितलेला की देवी देवतांकडे जाण्याचा आणि भगवंतांकडे जाण्याचा. आणि शिवजी त्यातल्या त्यात आशुतोष, लगेच खुश होणारे. आशु म्हणजे लगेच, तोष म्हणजे तोषण, ज्यांचं समाधान किंवा ज्यांची लगेच खुश होतात, लगेच प्रसन्न होतात. आणि अशा प्रकारे हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांची उपासना केली होती, कंसाने शिवजींची उपासना केली होती, रावणाने दोघांची उपासना केली, शिवजी आणि ब्रह्मा. त्यामुळं हे जे दैत्य, असुर, राक्षस आहेत, आपण कधीही पाहत नाही की ते भगवान विष्णूंची उपासना करतायत, भगवान विष्णूंची आराधना करतायत. कधीच तुम्ही पाहणार नाही शास्त्रांमध्ये. का? कारण त्यांना जे हवंय ते पाहिजे, त्यांना जे प्राप्त करायचे ते पाहिजे, त्यांना त्यांच्या इच्छेनुसार. पण भगवान विष्णू अशा प्रकारे एखाद्या उपासकानं त्यांची उपासना केल्यावर तो जो मागेल ते देण्यासाठी बांधील नाही आहेत देवतांप्रमाणे, ते स्वराट आहेत. आपण भागवताच्या सत्रामध्ये पाहिलं, पहिल्या श्लोकामध्ये, जन्माद्यस्य यतोन्वया इतरतश्चार्थेषु अभिज्ञ स्वराट. स्वराट आहेत भगवान विष्णू, स्वतंत्र आहेत. ते या भौतिक जगताच्या कर्मबंधनांनी बांधले गेलेले नाही आहेत. त्यामुळे तुम्ही जन्मभर विष्णूंची आराधना, उपासना कराल, मला हे द्या, हे द्या, हे द्या मागाल, पण ते जर तुमच्यासाठी योग्य नसेल तर आयुष्यभर मिळणार नाही. घाबरून जाऊ नका. पण भगवान विष्णू हे आपल्याला काय हवंय ते नाही देणार, ते आपल्यासाठी काय गरजेचं आहे ते देतील. कारण ते सर्व जाणतात, आपलं भलं जाणतात. त्यामुळे आपल्याला काय हवंय ते नाही देणार, आपल्याला काय गरजेचं आहे ते देतील. कारण ते आपले माता पिता आहेत, लक्ष्मी, विष्णू, सीता, राम, राधा, कृष्ण. आपण त्यांचे अंश आहेत, आपण देवी देवतांचे अंश नाही. देवी देवता सुद्धा त्यांचे अंश आहेत. त्यामुळे आपल्याला जे हवंय ते देणार नाहीत, आपल्याला ज्याची गरज आहे ते दिली. सोप्या उदाहरणाने आपण समजून घेऊ शकतो. देवी देवता या एखाद्या दुकानदाराप्रमाणे आहेत. जर एखादा लहान मुलगा 10 रुपयाची नोट घेऊन दुकानदाराकडे गेला, म्हणाला मला चॉकलेट द्या भरपूर, 10 चॉकलेट पाहिजे मला, दुकानदार ती 10 रुपयाची नोट घेईल आणि त्याला 10 चॉकलेट देईल. देवी देवतांप्रमाणे तुम्ही माझी उपासना करा, तुम्ही टॅक्स भरा, जे काही तपस्या, कार्य, कर्म करायचे, यज्ञ वगैरे करा, तुम्हाला तुमचा जो भोग पाहिजे, जी इच्छा आहे ते पूर्ण करा, घ्या, सुख समृद्धी घ्या. इट्स अ बिझनेस, व्यापार आहे. त्याच्यामध्ये भक्ती प्रेम नाही आहे, तो व्यापार आहे, भौतिक स्तरावरती आहे. पण तो मुलगा 10 रुपये देईल आणि तो दुकानदार त्याला 10 चॉकलेट देईल. पण हा दुकानदार हा नाही विचार करणार की अरे हा मुलाचे दात किडलेले आहेत,
चॉकलेट खाणं त्याच्यासाठी योग्य नाही आहे, चॉकलेट खाल्लं तर त्याच्याला अजून त्रास वाढेल, हा विचार नाही करणार. पण माता पिता, जर मुलगा मातापितांकडे गेला, म्हणाला हे बघा 10 रुपये, मी खूप दिवस झाले साठवून 10 रुपये झाले, आता मला हे 10 रुपये घ्या आणि मला चॉकलेट द्या. आणि आई त्याला समजवेल की बाबा तुझे दात किडलेत की नाही, चॉकलेट खाणं तुझ्यासाठी योग्य नाही आहे, मी छान लाडू बनवतो तुझ्यासाठी रव्याचा, आपण रव्याचा लाडू खाऊ. आई त्या मुलाला समजून सांगेल आणि त्याला लाडू बनवून देईल आणि मुलगा खुश होईल. आणि त्याला नंतर समजेल, अरे हा माझ्यासाठी हे चांगलं नव्हतं, मी अजून चॉकलेट खाल्ले असते तर माझे दात अजून खराब झाले असते, पण आईने माझ्यासाठी लाडू बनवून दिला, आई माझ्यावर किती प्रेम करते. हा फरक आहे भगवंतांच्या आपल्या नात्यामध्ये आणि देवी देवतांच्या आणि आपल्या नात्यामध्ये. त्यामुळे कुठलाही असुर, कुठलाही दुष्ट, राक्षस, दैत्य हा भगवान विष्णूंची उपासना नाही करणार. कारण भगवान विष्णूंची उपासना जेव्हा करायला लागतो एखादा व्यक्ती, तेव्हा थोड्याच काळात त्या उपासनेची भक्तीमध्ये रूपांतर होतं. उपासना आणि भक्तीमध्ये अंतर आहे. उपासना म्हणजे रावण किंवा हिरण्यकशिपू ब्रह्मदेवांचे भक्त नव्हते, ब्रह्मदेवांचे उपासक होते. त्यांना काहीतरी हवं होतं म्हणून ते त्यांची उपासना करत होते, त्यांना मिळालं ते निघून आले. पण भक्त हा भगवंतांशी प्रेम करतो. जेव्हा विष्णूंची उपासना जरी एखादा करायला लागला, म्हणजे भौतिक लाभ प्राप्तीसाठी जरी विष्णूंची उपासना करायला लागला, तरी भगवान विष्णू, भगवान कृष्ण, रामचंद्र हे एवढे दिव्य आहेत, एवढे कृपाळू आहेत की त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक जीवाचा जरी भौतिक लाभ प्राप्तीसाठी जरी आला असेल तरी त्याचं हृदय शुद्ध करतील, त्याच्या हृदयामध्ये दिव्य आध्यात्मिक आनंद देतील आणि या भौतिक जगाची जी दुःखमय कष्टमय परिस्थिती त्यातनं त्याला बाहेर काढतील आणि आध्यात्मिक भगवंतांच्या धामाला घेऊन जातील. ही कृपा, ही दिव्यता भगवान विष्णूंकडे जाण्यामध्ये आहे. म्हणून शास्त्रांमध्ये म्हटलंय, श्रीमद भागवतामध्ये म्हटलेलं आहे, अमल पुराण जे आहे श्रीमद भागवताच्या 2ऱ्या स्कंधामध्ये म्हटलेलं आहे, अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधीः तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषं परम. तुम्ही अकाम असावा, कुठली इच्छाही नसो तुमच्याकडे, सर्व काम असा, तुम्हाला खूप इच्छा असो भौतिक, हे प्राप्त करायचंय, ते प्राप्त करायचंय, किंवा मोक्ष काम असा, खूप त्रस्त झालेले असा, मुक्ती पाहिजे आता बस. उदारधी, जर तुम्ही बुद्धिमान असाल, व्याप्त बुद्धीचे असाल, उदार बुद्धीचे असाल, तर काय कराल, तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषं परम. तीव्र भक्ती योगाने पुरुषं परम, पूर्ण पुरुषोत्तम भगवान विष्णू, भगवान कृष्ण, भगवान रामचंद्र यांच्याकडे जाल आणि त्यांची प्रेममयी सेवा प्राप्त कराल. आज नाही तर उद्या, शुद्ध भावनेने गेलो तर लगेच प्राप्त होईल. भौतिक इच्छांसोबत गेलो तरी त्या भौतिक इच्छा भगवान विष्णू, भगवान कृष्ण शुद्ध करतील हळूहळू आणि त्यांच्या प्रेममयी सेवेचा आनंद देतील. तेव्हा आपल्याला आपण मागितलेल्या गोष्टी तुच्छ वाटतील. जसं ध्रुव महाराजांना वाटलं, काचेचे तुकडे मागत होतो मी, ब्रह्मदेवांपेक्षा मोठं राज्य काय करायचं घेऊन, तुमची प्रेममयी सेवा हवी आहे. दिव्य रत्नम, दिव्य रत्न प्राप्त झाले तुमच्या स्वरूपात, आता काचेचे तुकडे, हे राज्य, ते राज्य, हे वैभव, ते वैभव, काही नको भगवंत. ही ध्रुव महाराजांची परिस्थिती झाली जेव्हा विष्णू साक्षात प्रकट झाले त्यांच्या समोर. त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये ही इच्छा आहे की हे सर्व माझ्या उपभोगासाठी आहे, हे सर्व माझ्या आनंदासाठी आहे, त्यावेळी आपण कष्ट सोसणार. कारण आपल्या परिस्थिती आपली काही अंशी रावणाप्रमाणे झालेली, जो भगवंतांच्या शक्तीला भगवंतांपासून दूर घेऊन त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याद्वारे अशा व्यक्तीचा फक्त सर्वनाश होईल या भौतिक जगतामध्ये. कष्टामागून कष्ट येतील जीवनामध्ये. कारण आपलं खरं कार्य, खरी सेवा, खरा लाभ हा ही शक्ती भगवंतांच्या सेवेमध्ये लावण्यामध्ये आहे. म्हणून म्हटलेलं आहे, प्राणेरार्थेर धिया वाचा श्रेय आचरणम सदा. प्राण, पूर्ण आपली शक्ती, अर्थ जे काही धन आहे आपल्याकडे, धिया जी बुद्धी आहे आपल्याकडे, आणि वाचा आपली जी वाचा आहे, वाक शक्ती आहे, ते सर्व श्रेय आचरणम सदा, भगवंतांच्या सेवेत लावणं आपल्या शक्तीनुसार, जेवढी आपली शक्ती आहे त्यानुसार, पण ते भगवंतांच्या सेवेत लावणं हे प्रत्येक जीवाचं सर्वोच्च हित आहे, ज्याद्वारे तो खरा आनंद प्राप्त करू शकेल. पण या भौतिक जगतामध्ये जास्तीत जास्त भोग करण्यासाठी, जास्तीत जास्त धन दौलत, जास्तीत जास्त गोष्टी स्वतःसाठी जमा करण्यासाठी जो जास्त प्रयत्न करतोय, जो जास्त भोगविलास करतोय, त्या व्यक्तीला सर्वश्रेष्ठ समजलं जातं या भौतिक जगतामध्ये. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्यांना वाटतं की हेच करण्यामध्ये भलं आहे. आणि खास करून आजकाल जे टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये एवढा मोठा प्रोपोगंडा चाललाय, त्याद्वारे त्या जीवांच्या हृदयामध्ये एवढी जळफळाट,
पूर्वी फार फार तर माझ्या गावामध्ये कोण राहतोय त्याच्याशी तुलना केली जायची. अरे बाबा, ह्याने 2 मजली घर बांधलं का, मी पण 2 मजली बांधलं. आता तुम्हाला डायरेक्ट अंबानीचंच घर दाखवतात. हे बघा ह्यांच्याकडे एवढे पैसे, एवढं धन दौलत, ते जर तुम्हाला प्राप्त झालं तर तुम्ही आनंदात व्हाल, तर तुम्ही सुखी व्हाल, जीवनामध्ये आनंद प्राप्त कराल, नाहीतर तुमच्या जीवनात काही नाही. एवढी डायरेक्ट कंपॅरिझन, ज्याद्वारे लोकांना वाटायला लागतं की मी जोपर्यंत हे करत नाही, मी जोपर्यंत ते करत नाही, मला हे भौतिक सुख प्राप्त होत नाही, ते प्राप्त होत नाही, तोपर्यंत माझ्या जीवनात काही राम नाही. जोपर्यंत तुमच्या जीवनात राम नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात राम नाही, हे आपल्याला समजत नाही. आपल्याला वाटतं जोपर्यंत माझ्या जीवनात ते नाही तोपर्यंत माझ्या जीवनात राम नाही. खरा राम म्हणजे आनंद. जो रमयती इति राम, जो रममाण करतात ते राम. खरे रममाण करणारे भौतिक सुखी सोयी सुविधा या जगातल्या नाही. जेवढं गरजेचं ते केलं पाहिजे. भरपूर धन कमवा, धन कमवण्याबद्दल नाहीये. शास्त्र सांगतात मोठे मोठे राजे भगवंतांचे भक्त होते. युधिष्ठिर महाराज, त्यानंतर पृथू महाराज, त्यानंतर श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे अनेक राजांचं. ध्रुव महाराज झाले, प्रल्हाद महाराज झाले, त्यानंतर अनेक महान क्षत्रिय राजे, अनेक महान संपत्ती असलेले, धनदौलत असलेले खूप अमीर लोक सुद्धा भगवंतांचे भक्त होते. भक्त असणं महत्वाचं आहे. आपली भौतिक परिस्थिती महत्वाची नाही, ती जी आहे ती आहे, त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. पण या भौतिक गोष्टींच्या मागे धावताना आपण जर भगवंतांना सोडलं तर त्याच्याहून मोठं दुर्दैव नाही आपल्या जीवनामधलं. त्यामुळे बऱ्याच लोकांना वाटतं की अशा प्रकारे मी खूप गोष्टी प्राप्त करून मग मी सुखी होईन, आणि त्यांना वाटतं दिस इज ओके, आय एम ओके. श्रील प्रभुपाद एकदा अमेरिकेत असताना काही भक्त बाहेर प्रभुपादांचे ग्रंथ वितरण करण्यासाठी गेले होते, भगवद्गीता, श्रीमद भागवत आदी, आणि ते ग्रंथ दाखवले. तेव्हा समोरून एक व्यक्ती आली, एक तरुण मुलगी आली, ती सुद्धा एक पुस्तक देत होती. त्या पुस्तकाचं नाव होतं आय एम ओके, यू आर ओके. आय एम ओके, यू आर ओके असं पुस्तकाचं नाव होतं. आणि जेव्हा भक्त परत आले मंदिरात, त्यांनी श्रील प्रभुपादांना सांगितलं की प्रभुपाद, एक पुस्तक अशा प्रकारे ती एक मुलगी विकत होती. आम्ही भगवद्गीता आणि श्रीमद भागवत, प्रभुपादांचे छोटे ग्रंथ हे वितरित करत होतो. ती मुलगी आली, ती म्हणाली आय एम ओके, यू आर ओके. प्रभुपाद म्हणाले जाऊन सांगा तिला दॅट आय एम ओके बट यू आर नॉट ओके. कारण तुम्ही पूर्णपणे भौतिक पद्धतीने जीवन जगताय. त्यामुळे आपलं कर्तव्य, आपण स्वतः ही रावण वृत्ती सोडून जटायू आणि हनुमंतांची वृत्ती आपल्या यथाशक्ती धारण करून इतर जीवात्म्यांना सुद्धा, जे भगवंतांशिवाय या भौतिक जगतामध्ये भयानक कष्ट सोसत आहेत, या कष्ट सोसणाऱ्या सर्व जीवांप्रती करुणा यथाशक्ती प्रकट करून त्यांना या भक्ती मार्गामध्ये जोडून भगवंतांच्या दिव्य लीलांचा, त्यांच्या दिव्य नामाचा, त्यांच्या दिव्य प्रेमाच्या आदान प्रदानाचा जो लाभ आहे, जो या मनुष्य जीवनामध्ये शक्य आहे, या मनुष्य जीवनामध्ये ते प्राप्य आहे, प्राणी जन्मामध्ये शक्य नाही. रामायणात होते हनुमंत आणि जटायूंसारखे इतर योनींमधले भक्त भगवंतांचे, पण कलियुगामध्ये ते जवळपास अशक्य आहे. गाढवा पुढे वाचली गीता म्हणतात, कालचा गोंधळ बरा होता. तर ते अवघड आहे, ते शक्य नाही आहे प्राणी जीवनामध्ये. प्राणी जीवन हे अतिशय कष्टदायी आहे, अज्ञानामध्ये आहे. पण मनुष्य जीवन आता प्राप्त झालेले. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की आता तरी पुढे हाची उपदेश, आता मी हाच उपदेश करत आहे तुम्हाला की नका करू नाश आयुष्याचा. मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, आता तरी तुम्ही आयुष्याचा नाश करू नका, मनुष्य देह योग्य प्रकारे वापरा. खूप सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजांचा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त अशुद्ध झालेलं आहे, ही रावण प्रवृत्ती आपल्या चित्तात घुसली आहे. आपुलाले चित्त शुद्ध करा, सकळांच्या पाया माझे दंडवत. तुकाराम महाराज आपल्या दंडवत करून सांगतायत, किती करुणेने, किती दिव्य भावनेने सांगतायत की आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. ज्याच्याने दिव्य लाभ होईल असा व्यापार करा, भौतिक व्यापारामध्ये पडू नका. भगवंतांच्या भक्तीचा हा खरा व्यापार आहे. जिथे एक भक्त म्हणतात की नामेर हाटे ते सुरभी कुंजे ते नामेर हाट खुलेचे, खोड निताय खोड.
बड़ो मोजार कथाता है, बड़ो मोजार कथाता है, श्रद्धा मूल्य शुद्ध नाम से हाटे ते बिकाय. श्रद्धा मूल्य शुद्ध नाम, श्रद्धा मूल्य देऊन शुद्ध नाम भगवंतांचं या बाजारपेठेत विकलं जाते, अशी एक सुंदर भजन भक्तांनी लिहिलं. तर अशा प्रकारे मनुष्य जीवनामध्ये आपलं कर्तव्य आहे की आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये, त्यांच्या नामजपाद्वारे, त्यांच्या उपदेशाच्या श्रवणाद्वारे, पठणाद्वारे, भगवद्गीता, श्रीमद भागवत, रामायण यांसारख्या ग्रंथांद्वारे भगवंतांप्रती आपल्या हृदयात असलेलं आच्छादित झालेलं अज्ञानामुळे जे दिव्य प्रेम आहे ते जागृत करणं आणि या भौतिक जगतातनं तरुण जाऊन परत आध्यात्मिक जगतात भगवंतांसोबत त्यांच्या नित्य लीलेमध्ये प्रविष्ट होणं, त्यांच्या नित्य सेवेमध्ये, नित्य प्रेमामध्ये जाणं. तर अशा प्रकारे रावण वृत्ती सोडून आपल्या हृदयामध्ये जटायू आणि हनुमंतांची वृत्ती यावी अशी आपण आज प्रार्थना करू भगवंतांच्या चरणी आणि त्यांच्या दिव्य सेवेमध्ये लागण्याची संधी आपल्याला मिळो. अशा प्रकारे रावणाने अनेक प्रलोभनं दाखवून सुद्धा माता सीता अजिबात कुठल्याही प्रलोभनाला, कुठल्याही धमकीला बळी पडत नव्हत्या. आणि इकडे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दक्षिणेकडे प्रवास करत करत जटायूने सांगितल्याप्रमाणे एका ठिकाणी आले जिथे त्यांना एका राक्षसीने लक्ष्मणावरती आक्रमण केलं आणि ती म्हणाली, तुम्ही माझ्याशी लग्न करा. जसं लक्षरूपणखा आली होती, त्या राक्षसीचा वध झाला. त्यानंतर पुढे कबंध म्हणून राक्षस आला, खूप महाभयानक असा कबंध, ज्याला खूप मोठे 2 हात होते आणि त्याचं अगडबंब मोठं शरीर आणि त्याचा असा एक डोळा होता इथे आणि एक मोठं पोटामध्येच त्याचं तोंड होतं. आणि त्याने त्याचा इतिहास सांगितला सर्व. त्याचाही वध केला प्रभू रामचंद्रांनी. त्याने त्याचा इतिहास सांगितला, कशा प्रकारे तो एक गंधर्व होता आणि एका अष्टवक्र मुनींचा अपमान केला त्याने, त्यांच्यावरती हसला, त्याने त्याला शाप दिला, तू राक्षस होशील. त्याने वरदान मागितलं. ते म्हणाले की प्रभू रामचंद्र, त्याने उशाप मागितला, ते प्रभू रामचंद्र येऊन तुझा उद्धार करतील. आणि त्यानंतर त्या कबंधाचा उद्धार केला प्रभू रामचंद्र लक्ष्मणाने, त्याला गाडलं त्या आधीच्या एका राक्षसाप्रमाणे आणि तो स्वतः त्याच्या गंधर्व रूपामध्ये प्रकट झाला आणि तो म्हणाला, प्रभू रामचंद्र तुम्ही इथनं दक्षिणेला जा, मला काय घटना घडली सर्व माहिती आहे. इथून दक्षिणेला गेल्यानंतर किष्किंधा क्षेत्रामध्ये सुग्रीव नावाचा एक वानर तिथे राज्य करत आहे. तिथला राजा आहे, पण तो सर्व सध्या खूप घाबरलेला आहे आणि ऋष्यमुख पर्वतावर राहत आहे. तिथे एक अतिशय सुंदर असं सरोवर आहे ज्याचं नाव आहे पंपा सरोवर, ज्या ठिकाणी शबरी ही आपली वाट पाहत आहे. तुम्ही दक्षिणेला जा, किष्किंधा क्षेत्रात जा, दंडकारण्यातनं खाली जा आणि तिथे सुग्रीवाशी मैत्री करा आणि तिथे तुम्हाला सीतामातेपर्यंत जाण्याचा मार्ग तुम्हाला लाभेल त्या सुग्रीवाच्या मैत्रीमध्ये. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी कबंधाकडनं ही माहिती घेतली आणि ते दक्षिणेला त्यांचा प्रवास सुरू झाला. दंडकारण्य सोडून आता किष्किंधा वनामध्ये, किष्किंधा क्षेत्रामध्ये जाण्यासाठी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण निघाले. पुढच्या सत्रामध्ये आपण चर्चा करू किष्किंधा क्षेत्रानंतर आल्यानंतर काय होतं. अतिशय सुंदर क्षेत्र आहे. मी जवळपास 4-5 वेळा इथे यात्रेला गेलेलो आहे. हम्पी अतिशय सुंदर जागा आहे, अतिशय नयनरम्य, सुंदर तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती खूप पवित्र, खूप सुंदर अशी जागा किष्किंधा क्षेत्र. इथे खूप खूप तीर्थस्थळ आहेत आणि खूप अतिशय जे नैसर्गिक जे काही सौंदर्य आहे, नैसर्गिक सौंदर्याचे जे काही नेत्रसुख आहे ते एकदम खूप सुंदर. कुठल्या दुसऱ्या देशात जायची गरज नाही. जरी आपल्याला एखाद्याला निसर्गाची खूप आवड असेल तरी अशा अनेक शेकडो तीर्थस्थळ आहेत भारतामध्ये जिथे खूप नयनरम्य असं सुंदर नैसर्गिक स्वरूप पाहायला मिळतं आपल्याला. भगवंतांची रचना या सृष्टीची. तर खूप नयनरम्य अशी जागा आहे, खूप सुंदर आहे. त्याचं वर्णन ज्या जागेचं, आणि मी स्वतः अनेक वेळा त्या ठिकाणी गेलेलो आहे. 4-5 वेळा जवळपास आम्ही यात्रा घेऊन गेलेलो आहे भक्तांची. त्यामुळं एक एक त्यातली जागा खूप, म्हणजे लीला वर्णन करत असताना, श्रवण करत असताना एक एक जागा डोळ्यासमोर तिथली प्रकट होते किष्किंधा क्षेत्रातली. तर त्या किष्किंधा क्षेत्रात झालेल्या लीलेचं वर्णन आपण पुढच्या सत्रामध्ये, उद्याच्या सत्रामध्ये करू. आपल्या सर्वांचे मनपूर्वक, हृदयपूर्वक धन्यवाद. आपण वेळ काढून आजच्या आपल्या सत्रामध्ये आलात. श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की जय. श्री वाल्मीकि मुनि की जय. श्री जटायु भक्त जटायु की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण, हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहेत? 1-2 प्रश्न आपण घेऊन थांबू शकतो.
हरे कृष्ण. हरे कृष्ण. एक जण बोला एका वेळी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, एक प्रश्न होता. रावणाला अनरण्य राजांनी शाप दिला होता की आमच्या कुळामध्ये प्रभू श्रीराम जन्म घेतील आणि तुझा नाश करतील. आणि त्यावेळेस म्हणजे त्यावेळेसचा रावणाचं वय केव्हाचं अनरण्य राजाच्या वेळेसचं, आणि अनरण्य राजानंतर त्या चौथी पिढी दशरथ महाराजांची. दशरथ महाराजांचे पुत्र श्रीराम. तर रावणामध्ये आणि श्रीरामांमध्ये प्रचंड मोठं अंतर आहे. बरोबर. तर म्हणजे ज्यावेळेस युद्ध झालं आणि रावणाचा वध झाला त्यावेळेस श्रीरामांचं वय फार तर 35 किंवा 40 वर्ष असतं. बरोबर. थोडस समजून घ्यायचं होतं तुम्ही. पहिली गोष्ट आहे ते त्रेतायुग होतं. इथे हजारो वर्ष आयुष्य असायचं. कलियुगात प्रायण अल्प आयुष्य सभ्य. कलियुगात आयुष्य खूप कमी झालेलं आहे. त्रेतायुगात आयुष्य हजारो वर्ष असायचं. आणि अनरण्य राजाला मारायच्या आधी सुद्धा रावणानं 10,000 वर्ष तपस्या केली होती. 10,000 वर्ष. 10,000 वर्षाच्या तपश्चर्येनंतर एवढं सर्व प्राप्त झालं होतं रावणाला. आणि ते पुढच्या काही शेकडो वर्षात नष्ट झालं सगळं, दुष्ट कार्य केल्यामुळे. ही दैत्यांची परिस्थिती आहे. ही हजारो वर्ष तपस्या करणार, काहीतरी प्राप्त करणार, आणि नंतर सर्व नष्ट होऊन जाणार. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. सांगतात अकस्मात ते राज्य सर्व, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागे. म्हणून कुडी वासना, ही जी स्वार्थी वासना आहे ती सांडी वेगी, सोडून द्या, लगेच सांगतात. बळे लागला काळ हा पाठी लागे. पण रावणाला ते समजत नव्हतं. एवढे हजारो वर्ष तपश्चर्या करून देवी देवतांची शेवटी भगवंतांनी एका क्षणात सर्व नष्ट करून टाकलं, दुष्ट कार्य केल्यामुळे. त्यामुळे हजारो वर्षांचं आयुष्य होतं तेव्हा. नंतर प्रभू रामचंद्रांनी सुद्धा अनेक वर्ष राज्य केलं अयोध्येमध्ये. त्यामुळे ते त्रेतायुग होतं, तेव्हाचे कॅल्क्युलेशन सगळे वेगळे होते. आपण आता कलियुगात राहतो आणि आपण बऱ्याच वेळा विचार करतो की आता आम्हाला दिसतं सराउंडिंग आमच्या आजूबाजूला, तसंच पूर्वी असलं पाहिजे. नाही, हे जग भयानक आहे, प्रचंड आहे. आणि आपलं ब्रह्मांड त्यातल्या त्यात खूप छोटंसं आहे. सर्वात छोटं ब्रह्मांड आहे, चतुर्मुख ब्रह्म आहे. इतर जी ब्रह्मांड आहेत मोठी मोठी त्यांच्याबद्दल आपल्याला ज्ञान नाही आहे, पण त्या ब्रह्मांडांमध्ये षडमुख ब्रह्मा, अष्टमुख ब्रह्मा, दशमुख ब्रह्मा, द्वादशमुख ब्रह्मा, सहस्त्रमुख ब्रह्मा सुद्धा आहेत काही काही ठिकाणी. जसं रावण दशमुख होता तसं सहस्त्रानंद ब्रह्म आहेत, त्यांना 1000 डोके आहेत. आपल्या ब्रह्मदेवांना 4च डोके आहेत. त्यामुळे जग आपल्या अनुभवापेक्षा त्याच्या पल्याड भरपूर आहे. आपल्याला माहित नाही आपली काय म्हणतात त्याला आपली परिस्थिती आहे. समजा तुम्ही ज्या रूम मध्ये बसलात प्रत्येक जण, आता तुमचा विचार करा, तुमच्या रूम मध्ये एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी एक मुंगी असणार का नसणार? कुठेतरी एक मुंगी आपल्या रूम मध्ये कुठेतरी कोपऱ्यात असेल. आता त्या मुंगीला त्या रूम बद्दल काही माहिती आहे का? काय माहिती आहे त्या मुंगीला त्या रूम बद्दल? त्या मुंगीला हे माहितीये का त्या रूम मध्ये इथे एक बटन आहे, ते लावल्यानंतर इथे लाईट लागतो, दुसरं बटन आहे ते लावल्यानंतर फॅन चालू होतो, इथे एक खिडकी आहे तिला रेलिंग आहे, असं उघडायचं. त्या रूम मध्ये काही जण बसले, ते झूम ऍप लावून त्या झूम ऍप वरती रामायण कथा श्रवण करत आहेत. हे सर्व ज्ञान आहे का त्या मुंगीला? नाही. ती मुंगी तिच्या जगात आहे. तिला ते साखरेचा दाणा कुठे तेवढंच फक्त शोधते ती. आणि साखरेचा दाणा तिला मिळालं, तिला वाटतं की हा किती कृतकृत्य झालं माझं जीवन, म्हणजे जीवनातलं किती ध्येय प्राप्त झालं, मला साखरेचा दाणा मिळाला. तशी परिस्थिती आपली आहे या ब्रह्मांडामध्ये. ह्याचा विचार आपण केला पाहिजे. आपण खूप क्षुद्र आहोत, अति नगण्य आहोत. पण अहंकार इतका मोठा आहे, त्याला वाटायला लागतं की मला नाही समजत ना, मग हे कसं असू शकेल, मला नाही समजत म्हटल्यावर हे असं कसं, मला जे दिसतं तेच शक्य आहे. त्यामुळे जे नास्तिकतावादी सायंटिस्ट आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या विरोधात नाही आपण, पण जे नास्तिकतावादी आहेत, आम्ही विज्ञानात खूप प्रगती केली, टेक्नॉलॉजीत खूप प्रगती केली, म्हणजे आम्हाला दिसत नाही ना देव, म्हणजे देव अस्तित्वात नाही, हे मूर्खपणाचं लक्षण आहे. तुला काय दिसतंय? तुझ्या इंद्रियांमध्ये काय शक्ती आहे? तुला काय ज्ञान आहे अस्तित्वाचं? तुला काय ज्ञान आहे की जन्म मृत्यूच्या पलीकडे काय होतं? तू स्वतः कोण आहे तेच तुला माहित नाही, तर पलीकडचं ज्ञान काय प्राप्त होणार? पण अतिशय अज्ञानामध्ये लोक जगतायत. आणि आजकालची एज्युकेशन सिस्टीम इतकी भयानक विचित्र आहे. जे ज्ञान दिलं पाहिजे गेलं पाहिजे ते देत नाही. फक्त पोट भरण्याचं ज्ञान देणं म्हणजे शिक्षण नव्हे.
मनुष्य जीवन कशा प्रकारे उपयोगात आणलं पाहिजे हे ज्ञान म्हणजे शिक्षण. ते आज दिलं जात नाही, त्यामुळे तशा प्रकारे ट्रेंड होऊन आपल्या सर्वांचं, तुमचं नाही असं म्हणत, आपल्या सर्वांचं, आपण त्याच सिस्टीम मधनं शिकून आलेलो आहे. सर्वांची बुद्धी अशीच भ्रष्ट झालेली आहे या पाश्चात्य शिक्षण प्रणालीमुळे. पण शास्त्रांद्वारे आपल्याला हे ज्ञान मिळतं. प्रामाणिक गुरु परंपरेमध्ये श्रील प्रभुपादांसारख्या आचार्यांमुळे हे ज्ञान मिळतं, जेणेकरून आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त भगवंतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. अजून काही प्रश्न कोणाला? एक प्रश्न घेऊन आपण थांबू. ठीक आहे, कोणाला प्रश्न नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तू विचारलाय प्रश्न प्रायव्हेट मेसेज चॅट मध्ये. व्हॉट इज डिफरंट बिटवीन शिवा अँड सदाशिव? हा, सदाशिव हे त्यांच्या आध्यात्मिक धामामध्ये, जे वैकुंठ धामाच्या खाली आहे, कैलाश धाम नित्य आहे, तिथे राहतात. आणि या भौतिक जगतामध्ये एका देवतेच्या रूपात शिवजींचं विस्तारित स्वरूप सदाशिवांचं ते रुद्र रूपामध्ये प्रकट होतात. उद्या आपण चर्चा करणार आहोत. हनुमानजी सुद्धा रुद्रावतार आहेत, भगवान शिवजींचा अवतार आहेत. त्यांचं प्राकट्य कसं झालं आणि सुग्रीव, हनुमान इत्यादी वर्णन आपण उद्या करणार आहोत. इज इट ट्रू दॅट आफ्टर एव्हरी फोल्डिंग लॉर्ड शिवा टेक्स? नो, शिवा डझंट टेक. ही शिवजी हे संहार करतात भगवान विष्णूंच्या आज्ञेद्वारे. ते तमोगुणाचे अधिष्ठाता आहेत. ते तमोगुणात नाही आहेत. हे बरेच लोक चूक करून येतात की शिवजी तमोगुणाचे अधिज्ञाता म्हणजे ते तमोगुणात आहेत. तसं नाही. यमराज सुद्धा यमलोकाचे अधिष्ठाता आहेत, पण यमराज महान भक्त आहेत भगवंतांचे. ते तिथे पोस्ट आहे त्यांची. एखाद्या जेलचा जेलर असेल म्हणजे तो जेलर जेलमध्ये राहतो असं नाही. ते अधिष्ठाता आहेत त्या गुणाचे. तमोगुणाचे अधिष्ठाता आहेत, रजोगुणाचे अधिष्ठाता ब्रह्मदेव आहेत, आणि सत्वगुणाचे हे विष्णू आहेत. विष्णू स्वतः प्रकट होतात सत्वगुणाचे अधिष्ठाता. तर अशा प्रकारे. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.